च्या 102 सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि शब्दांगणच्या आजचं सत्र हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण सत्र आहेच. अर्थात विषय चैतन्य जोशी यांनी एकदम चांगला निवडला, आव्हानात्मक पण निवडला. म्हणजे भगतसिंग गांधी, मी आता एका ग्रुपवर टाकली होती आपल्या सत्राची माहिती, आणि त्याच्यावर अचानकच एकाने मत टाकले की गांधींचे विचार का आणि भगतसिंगांचे विचार का, असाही प्रश्न कोणाला पडलेला असू शकतोच. तर सावरकर आपल्याला बचवता येतात अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळे भारतावर ज्यांनी प्रभाव टाकला अशा या 3 व्यक्तींचे विचार, विशेषतः परमेश्वर या संकल्पनेचे बद्दलचे, ते आज ऍक्च्युली चैतन्य मांडणार आहे. आणि मला असं वाटतं आपला अधिक वेळ न घेता चैतन्य, ओव्हर टू यू. फक्त आपण आत्ताचा जो गलबला आहे मतामतांचा तो बाजूला ठेवून या सत्राकडे आपण या व्यक्तींचे विचार आपण आधी ऐकून घेऊ आणि त्याच्यानंतर चर्चेला व्यासपीठ उपलब्ध असेलच. चैतन्य, मी विनंती करतो की आजचं सत्र सुरू कर. थँक्यू सर. माझा आवाज येतोय का? हो, येतोय. येतोय ना. म्हणजे सरांनी खरं तर जो मेसेज टाकला होता त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन करत येऊन गेली होती. आता जो नुकताच मेसेज ग्रुपवरती सगळं आला होता, तर त्याच्यामुळे खरं सांगायचं तर मी काय इंट्रोडक्शन द्यायची असा मला प्रश्न पडला होता. त्याच्यानंतर ती विंदा करंदीकरांची कविता जी त्याच्यातली काही ओळी टाकल्या होत्या, तर त्याच्यामुळे त्याला एक आपण म्हणू की त्याच्या पलीकडे आपण काय बोलणार असं मला झालं होतं खरं तर. पण हरकत नाही, आपण त्याच्या पुढे जर सुरुवात करायची झाली तर खरं तर जसं सरांनी सांगितलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की जे कुठल्याही विचारधारा किंवा विचारवंतांचा आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला आपण त्यांचे विचार आधी ऐकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांच्याच विचारांवरती त्यांची पडताळणी करणं आणि नंतर मग आपले विचार त्याच्यामध्ये घालणं, अशा प्रकारच्या टप्प्यांमध्ये आपण त्यांची म्हणजे परीक्षा करू शकतो खरं तर त्यांच्या विचारांची. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात आणि त्यातनं आपण आपलं एक स्वतःचं मत बनवू शकतो किंवा एक जनरल काहीतरी स्टेटमेंट बनवू शकतो. अशातला काहीतरी प्रकार आपल्याला दिसतो. आणि जर आपल्याच डोक्यातले खूप जास्त घोळ आपण मांडत बसलो तर त्याच्यानंतर आपण समोरच्याचंही ऐकून घेत नाही आणि समोरच्या विचारवंताचं पण ऐकून घेत नाही आणि त्याच्यामुळे फक्त आपलीच एक विचारधारा त्यातनं समोर येत राहते. पण हे सगळं आपण बाजूला सारू आणि सत्राला सुरुवात करायची तर ह्या 3 महानायकांबद्दल आपल्याला खरं तर काही असं असं कोणीच नसेल की यांच्याबद्दल काहीच ऐकलं नाही आपण. आणि म्हणजे सध्याच्या ह्याच्यामध्ये महात्मा गांधी पण खूप चर्चेत असतात आणि सावरकर पण खूप चर्चेत असतात आणि भगतसिंगाचं आपण म्हणूया की त्याने जे काम केलंय त्याच्याबद्दल अभिमान कोणाला नाही, अशातला भाग आहे. पण विचारधारांवरनं अनेक वाद असतात. आता जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये आपण ही सगळी चर्चा जी करणार आहोत ती देवावरती करणार आहोत, की देवाचं अस्तित्व आहे का नेमकं? आणि ही चर्चा करण्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय? की फक्त देव या संकल्पनेकडे देव म्हणून न पाहता त्यातनं अनेक गोष्टी निगडीत असतात. म्हणजे एकदा का देवाची रिलेशनशिप आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर त्यातनं आपल्या लक्षात येतं की आपण माणसाची माणसाशी वागणूक कशी असावी यावरनं पण आपण देवाची रिलेशनशिप आहे यातनं या गोष्टी निघत जातात. म्हणजे माणूस माणसाशी कसा वागतो, माणूस इतर प्राण्यांशी कसा वागतो, माणूस पृथ्वी म्हणून ज्या गोष्टी इनएनिमेट आहेत त्यांच्याशी सुद्धा कसा वागतो, अशा गोष्टी अनेक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्तरांवरती आपल्याला कळत जातात. जाती, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टी काय आहेत, या सगळ्या गोष्टी कुठेतरी जाऊन परत देवाशी जोडल्या जातात. आणि यातनं हा एवढा सखोल विचार हे लोक मांडतात. अर्थात प्रत्येक जो विचारवंत आहे त्या प्रत्येक विचारवंताच्या लिखाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टीच येतील अशातला काही भाग नाही. प्रत्येक जण आपापल्या पातळीने आपापल्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहत असतो. त्याच्यामुळे या गोष्टी येतातच. पण अर्थात तिन्ही गोष्टी एकाच गोष्टीशी निगडीत, ते म्हणजे देव. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला या तिघांचा पण एकत्रितपणे विचार करणं थोडंसं भाग पडतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण भगतसिंगापासून सुरुवात करू, की भगतसिंगाने जो निबंध लिहिला खरं तर, की मी नास्तिक का आहे. आता
म्हणजे आपण म्हणूया की हे जे टायटल आहे, या टायटलमध्येच आपल्याला लक्षात येतं की त्याने हा निबंध का लिहायला सुरुवात केली, की त्याला हे सांगायचंय लोकांना की मी का नास्तिक आहे. तर त्याच्या मागचं कारण, त्याच्या मागचं एम जे आहे ते लिहिण्याच्या मागचं, तेच त्या टायटलमध्ये त्याने दिलेलं आहे. आणि त्याच्यापासनं खरी म्हणजे जी सुरुवात तो करतो त्याच्यामध्येच तो सांगतो की या ज्या आपण म्हणूया की ज्या सगळ्या देवाच्या संकल्पना आहेत, मग धर्म असतील किंवा इतर वेगवेगळे देव असतील, या एक देव असायला हवा, अनेक देव असायला हवे, इथपासनं सुरुवात खरी चालू होते आणि मग देवाच्या अस्तित्वापर्यंत येऊन आपण पोहोचतो. तर ह्याच्यामध्ये खूप गडबड आहे, खूप गोंधळ आहे, खूप कॉम्प्लेक्सिटीज खूप जास्त आहेत आणि त्याच्यामुळे अनेक वाद सुद्धा आहेत. ह्या गोष्टी आपल्याला कळतात सुद्धा. आता त्याच्या पुढे जाताना हे सगळं मांडतो तो आणि मग नंतर म्हणतो की मी जेव्हा म्हणतो की मी नास्तिक आहे, त्यावेळेला मला लोक अहंकारी माणूस म्हणून समजतात. म्हणजे मी जरा जास्तच आहे अशा प्रकारचं लोक मला समजतात. मी कोणावरतीही टीका करतो, विचार न करता बोलतो, अशा प्रकारची गोष्ट आपल्याला तो जेव्हा लिहितोय त्यावेळेला लोक त्याच्याकडे कसं पाहतात हे आपल्याला लक्षात येतं. तो म्हणतो इव्हन मला माझे मित्र सुद्धा बॉसी नेचर असल्याचं म्हणतात. म्हणजे मी खूप लोकांवरती लोकांना खूप डॉमिनेट करतो, अशा प्रकारचं वागणूक मी लोकांना देतो असं त्याला वाटतं. तर त्याच्यानंतर तो ती गोष्ट मान्यही करतो. तो म्हणतो की हो, मला असं वाटतं की मी थोडासा तसा आहे. आणि मोठा विचारवंत जो कुठला असेल तर त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की तो प्रामाणिक आहे. तो लिहिताना पण प्रामाणिक आहे. तो स्वतःशी प्रामाणिक आहे, तो लोकांशी पण प्रामाणिक आहे. म्हणजे जे वाचक असतील त्यांच्याशी पण तो प्रामाणिक आहे. तर तो म्हणतो की हो, मी थोडासा बॉसी नेचरचा आहे हे मलाही मान्य आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माणूस आहे. मी स्वतःला देव समजत नाही किंवा देवासमानही समजत नाही किंवा देवासारख्या गुण माझ्यात आहेत वगैरे, अशा अशा गोष्टी मी काही समजत नाही. त्याच्यामुळे मी एक माणूस आहे आणि माझ्यात काही काय म्हणता येईल गुणदोष असणारच आहेत हे आपण मानून चालूया. आणि इथनं तो सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर म्हणजे एकूणच आपण त्या निबंधाची जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चर कसं आहे की पहिले तो त्याचं कारण सांगतो की मी हे का लिहितोय. त्याच्यानंतर तो त्याच्या थोडंसं आयुष्याकडे किंवा त्याच्या मित्रांबद्दल सांगतो. रिव्होल्युशनरी त्याचे जे मित्र आहेत ते त्याच्याबद्दल काय विचार करतात याबद्दल सांगतो. आणि पुढे थोडंसं स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगतो. त्याच्यानंतर तो काही त्याची जी फिलॉसॉफी आहे ती मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आस्तिकांना तो अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारतो. यामध्ये म्हणजे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर हे खूप लहान मुलांना पण प्रश्न पडतात आपल्याकडे. पण आपण ते प्रश्न दाबण्याचा पण प्रयत्न करतो. अशातला पण काहीसा भाग मला जाणवून आला. मग त्याच्यानंतर ह्या प्रश्नांना आपण म्हणूया की काही प्रकारे तो स्वतःच्या फिलॉसॉफीतनं उत्तरं देतो आणि मग तो स्वतः नास्तिक का आहे, हा जो त्याचा निश्चय आहे, या निश्चयाकडे येऊन तो थांबतो आणि सांगतो की मग त्याला कन्क्लूड करतो असं आपण म्हणूया. तर आपण एकूणच म्हणजे सुरुवात अशी केली होती की जे त्याचे मित्र आहेत ते त्याला बॉसी नेचरचं त्यांनी त्याला ठरवलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे तो लिहित चाललेला आहे. तर काही-काही ठिकाणी मी थोडंसं म्हणजे त्याचा आपण फर्स्ट पर्सन म्हणून प्रथम पुरुष उल्लेख सुद्धा मी काही-काही ठिकाणी करत जाईन. मग त्याच्यामुळे त्याची वाक्य जी आहेत ती तेवढी महत्त्वाची आहेत. म्हणजे मी जर ते जर बोललो होतो असं सतत मला बोलावं लागेल की भगतसिंग काय म्हणतो, भगतसिंग काय म्हणतो. ते मोनोटोनस होईल. त्यामुळे त्याची वाक्य जशीच्या तशी उचलली तर त्याच्यामध्ये जोर पण तेवढाच येतो. सो सुरुवात करायची म्हणजे त्याने त्याच्या आयुष्याबद्दल थोडंसं सांगितलंय. आता कुठलाही माणूस घडतो तर त्याच्यामध्ये त्याच्या घरच्यांचं कॉन्ट्रिब्युशन असतं. म्हणजे आजूबाजूच्या समाजाचं कॉन्ट्रिब्युशन असतं. हे सगळं आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे या माणसाची पार्श्वभूमी तो लिहितोय त्यामुळे सुद्धा गरजेची आणि म्हणजे इतर वेळेला पण ती गरजेची झालीच असते आपल्याला समजून घेण्यासाठी. सो त्याच्यामुळे म्हणजे त्याने त्याच्या आयुष्याची पार्श्वभूमी थोडीशी लिहिली आहे, की त्याचे आजोबा जे होते ते आर्य समाजाचे कट्टर फॉलोअर होते आणि त्याच्यामुळे त्याचं जे शिक्षण झालं ते डी शाळेतून शिक्षण झालेलं आहे. जिकडे आपण म्हणूया, की जे आपलं गायत्री मंत्र आहे, त्या गायत्री मंत्राचे तासनतास तिकडे पठण चालायचं आणि त्या अशा वातावरणामध्ये तो वाढलेला होता. त्याच्यानंतर जेव्हा तो त्याच्या बाबांबरोबर राहायला लागला, त्यावेळेला तो म्हणतो, की माझे बाबा थोडेसे धर्माचे थोडेसे लिबरल होते. त्यामुळे म्हणूया की थोडंसं त्याला एक प्रोत्साहन मिळालं वेगळं जग सुद्धा पाहण्यासाठी बघ, अशा प्रकारे. आणि मग नंतर जेव्हा तो कॉलेजला गेलेला आहे, नॅशनल कॉलेजला लाहोरच्या तो गेलेला आहे. तर त्यावेळेला त्याने आपण असं म्हणूया की खऱ्या प्रकारे अभ्यासाला सुरुवात केली या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. तर यामध्ये तो इव्हन ही गोष्ट पण तो विसरत नाही की तो म्हणतो की त्याच्या बाबांमुळे त्याला देशसेवा करण्याची गोडी लागली आपण म्हणूया. ही गोष्ट पण तो विसरत नाही. आपल्याला माहिती आहे की त्याचे काका अजित सिंग ते सुद्धा रिव्होल्युशनरी होते. सो म्हणजे त्यांच्या घराण्यात ही गोष्ट एक दिसून येते. आणि त्याच्यानंतर पुढे जाताना तो या गोष्टी सांगतो की तो
नॅशनल कॉलेज ऑफ ते जे लाहोर जे आहे त्या तिकडे तो होता आणि तिकडे शिकत असताना त्याला काही गोष्टी जाणवल्या. आता हा स्टुडंट म्हणजे आपल्याला भगतसिंगचं शेवटचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये बघून असं वाटतं की तो प्रचंड त्याच्यामध्ये लिडरशिप आणि अशा क्वालिटीज असणार. तर अशा प्रकारचं आपल्याला एक वाटतं. बट तो म्हणतो की मी शाय स्टुडंट होतो. म्हणजे मी असा नव्हतो की मी खूप स्मार्ट होतो किंवा माझ्याकडेच म्हणजे लोकांचं लक्ष होतं. अशातला काही भाग नव्हता. म्हणजे त्याच्यामुळे अगदी सर्वसाधारण मुलगा जसा असू शकतो तसा तो होता असं त्यांचं त्याने वर्णन केलेलं आहे स्वतःचं. आणि मग त्यानंतर जेव्हा तो काय म्हणता येईल आपल्याला की जेव्हा तो नॅशनल कॉलेजमध्ये या धार्मिक प्रश्नांवरती वगैरे त्यांनी विचार करायला सुरुवात केली, त्यावेळेला तो म्हणतो की मी आस्तिकच होतो. मी धर्म वगैरे या गोष्टीमध्ये त्यावेळेला विश्वास नव्हता माझा, पण माझा देवावरती विश्वास होता त्यावेळेला. त्याच्यानंतर त्याने कालांतराने रिव्होल्युशनरी पार्टी जी आहे ती जॉईन केली आणि त्या पार्टीचा जो पहिला लीडर होता, त्या पहिल्या लीडरला तो सतत हा प्रश्न विचारायचा की मग देवा रिलेटेड त्यांचे वादविवाद व्हायचे. त्याच्यावरनं तो जो पहिला त्यांचा जो लीडर होता, त्याने त्याचं नाव नाही सांगितलं त्याच्यामध्ये. बट जो पहिला लीडर होता तो त्याला असं म्हणायचा की जेव्हा तुझा विश्वास बसेल, तेव्हा तू प्रार्थना कर. अशा प्रकारची लिबर्टी थोडीशी दिली होती. त्यानंतर तो म्हणतो की पार्टीचा दुसरा लीडर जो आला होता, जे सचिंद्रनाथ सन्याल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी बंदी जीवन नावाचं पुस्तक लिहिलं. तर त्यांच्याबद्दल पण तो म्हणतो की सचिंद्रनाथ सन्यालांनी बंदी जीवन पुस्तकाच्या पहिल्या पानावरती आणि शेवटच्या पानावरती देवाची स्तुती लिहिलेली आहे. आता हे जे काय म्हणता येईल, हे जे महानायक असतात, हे महानायक त्यांची मतं मांडण्यासाठी कुठेच घाबरत नाहीत. पण त्यावेळेला ते मैत्री किंवा मित्र कोणी माझा आहे, अशा प्रकारे त्या गोष्टींना बघतच नाही. आणि मग त्याच्यातनं आपल्याला कळतं की टीका म्हणजे काय वगैरे या गोष्टी तो पुढे डिस्कस करतोच. पण ह्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतनं आपल्याला हे सगळं कळत जातं. आणि त्यानंतर तो मग त्याच्यानंतर तो इतर जे रिव्होल्युशनरीज आहेत त्या काळाचे, जे काकोरी कटामध्ये पण सापडले होते. म्हणजे आपण म्हणूया रामप्रसाद बिस्मिल वगैरे हे जे लोकं आहेत, या लोकांना चौघांना त्या फाशी झाली होती. तर त्याने हेही लिहिलंय की या चौघांनी सुद्धा त्यांच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ते जेव्हा त्यांना जेव्हा फाशी होणार होती, त्या शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांनी देवाच्या प्रार्थनेत वेळ घालवला होता. इव्हन त्याने अजून 2-4 नाव दिली, की राजन लाहिरी वगैरे या लोकांनी, हे लोकं सुद्धा देवावरती विश्वास ठेवून होते. तो म्हणाला, की त्या काळामध्ये फक्त एकच असा व्यक्ती होता, जो व्यक्ती म्हणायचा, की ही जी फिलॉसॉफी जी आहे ह्युमन वीकनेसचं प्रॉडक्ट आहे म्हणून. फिलॉसॉफीला ह्युमन वीकनेसचं प्रॉडक्ट असं एका त्यांच्या मित्राचं म्हणणं होतं. आता ह्यातमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे, की त्यावेळेला भारतावरती असेल किंवा जगावरती असेल, सोशलिस्ट क्रांतीचा खूप जास्त पगडा होता. त्या इन्फ्लुअन्स खूप जास्त होता. त्यामुळे कम्युनिस्ट असतील, सोशलिस्ट असतील, या गोष्टींचा विचार सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये करावा लागतो. त्यानंतर भगतसिंग आपण म्हणूया की या काळानंतर भगतसिंग थोडासा आपण म्हणूया की रोमॅन्टिक रिव्होल्युशनरी होता त्या काळामध्ये. त्याने असं काही खूप जास्त डिसायसिव्ह निर्णय घेतले किंवा एकदम लिडरशिप केली होती वगैरे अशातला काही भाग नव्हता. नंतरच्या काळात त्याने लिडरशिप घेतली, पण ती कशी घेतली किंवा कशी त्याच्याकडे आली, तसं तो म्हणतो की काय म्हणता येईल आपल्याला की त्यावेळेला त्याच्याकडे जे काय म्हणूया की ज्या परिस्थिती घडल्या, आजूबाजूची परिस्थिती घडत होती, त्या परिस्थितीमुळे माझ्याकडे ती लिडरशिप आली. कारण पार्टीला कोणी लीडर उरला नव्हता. आणि या लिडरशिप आल्यानंतर माझी जबाबदारी मला कळली आणि त्यातनं मी अभ्यासाला खरी सुरुवात केली. मग त्यावेळेला जे अपोनंट्स होते त्यांना जी मला उत्तरं द्यायला लागायची, त्या उत्तरं जी द्यायला लागायची त्याच्यासाठी माझ्याकडे पण पॉइंट्स असायला हवेत, यासाठी पण मी अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे असे पण काही मुद्दे त्याने पुढे आणलेले आहेत आणि प्रामाणिकपणे मान्यही केलेले आहेत. तर त्याच्यानंतर ते नेतृत्व त्याने तो म्हणतो की त्या काळात मग रिव्होल्युशनरी पार्टीबद्दल थोडंसं सांगतो, की त्यावेळेला ती आंधळ्या श्रद्धेने काम करणारी पार्टी होती असं त्याला वाटतं. त्यावेळेला असं वाटतं की ते दैववादी होते फार. ते रिअलिस्ट नव्हते. म्हणजे आपण ज्यांना वास्तववादी म्हणतो ते नव्हते. आता ह्याने जेव्हा लिडरशिप घेतली त्यावेळेला तो म्हणतो, की रिअलिझम बिकेम आवर कल्ट. म्हणजे आमचा हा पंथ झाला. रिअलिझम हा आमचा पंथ झाला. आणि तो मान्यही करतो नंतर, की मी रिअलिस्ट आहे म्हणून. तर ही पण एक गोष्ट महत्त्वाची. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण गांधी आणि भगतसिंग किंवा रिव्होल्युशनरी व्हर्सेस नॉन व्हायलन्स वगैरे अशा प्रकारचे जेव्हा वाद ऐकतो, तर त्यावेळेला भगतसिंगचं हे एक वाक्य खूप महत्त्वाचं वाटतं आणि जाणवतं सुद्धा. तो म्हणतो, की "यूज ऑफ फोर्स इज जस्टिफायबल व्हेन रिसॉर्टेड टू ॲज अ मॅटर ऑफ टेरिबल नेसेसिटी. नॉन व्हायलन्स ॲज पॉलिसी indispensable फॉर ऑल मास मुव्हमेंट्स."
तो मान्य करतोय की नॉन नॉन व्हायलन्स ही गोष्ट मास मुवमेंटसाठी सगळ्यात जास्त गरजेची आहे. आणि रिव्होल्युशनरी असतील गोष्टी ह्या आम्ही का अडॉप्ट करतोय, तर म्हणजे त्या इनएव्हिटेबल आहेत, त्या अपरिहार्य झाल्यात म्हणून आम्ही त्या अडॉप्ट करतोय. त्याच्यानंतर तो पुढे सांगतो की मी काय काय वाचलं होतं. त्याच्यामध्ये बॅकुनिन नावाचा जो लेखक आहे, त्याचं गॉड अँड स्टेट पुस्तक वाचलेलं आहे. कॉमन सेन्स नावाचं एक पुस्तक आहे, ते त्यांनी वाचलेलं आहे. तर अशा त्यावेळेला कार्ल मार्क्स असेल, लेनिन असेल, ट्रॉट्स्की असेल, या सगळ्या वेगवेगळ्या लेखकांची त्यांनी पुस्तकं वाचली, त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याने. तर त्याच्यानंतर तो म्हणतो की ह्या सगळ्यातनं हळूहळू करत 1926च्या अंताला मी नास्तिक झालो, असं मी मला वाटायला लागलं की मी नास्तिक झालो. माझा आता देवावरती मुळीच विश्वास नाही. आणि 1927ला लाहोरमध्ये त्याला अटक झाली. आणि त्यावेळेला तो म्हणतो की मला पोलिसांनी जबरदस्ती गोष्ट स्टेटमेंट्स द्यायला लावले होते की काकोरी कट्टामध्ये माझा सहभाग आहे किंवा दसरा किलिंग्समध्ये माझा सहभाग होता वगैरे, ह्या गोष्टींचा त्याने स्टेटमेंट जबरदस्ती द्यायला लागले. त्याला फाशीची भीती घातली. त्याला सांगितलं की आता तुला फाशी होणार, तर देवाला आपण हे जनरली डायलॉग आपण मूव्हीज मध्ये पण ऐकतो की आता देवाला आठव, शेवटचे दिवस आले तुझे वगैरे वगैरे, अशा प्रकारे त्याला परसुएट करण्याचा प्रयत्न केला. तर तो म्हणतो की हा माझा परीक्षेचा काळ होता. या काळामध्ये माझ्या तत्वांची म्हणजे माझ्या ज्या व्हॅल्यूज होत्या, मी जे एथिझम स्वीकारलं होतं, मी नास्तिकता जी स्वीकारली होती, त्याची परीक्षा होती. आणि त्या काळामध्ये उभं राहणं हे माझ्यासाठी कठीण होतं, हेही तो मान्य करतो. म्हणजे परत एकदा प्रामाणिकपणाचा जे उल्लेख मी करीन इथे, की परत एकदा तो म्हणतो की हे सगळं माझ्यासाठी खूप कठीण होतं. आणि त्यानंतर त्याने म्हणजे त्याने आपण म्हणतो की आपुलाच वाद, आपण अशी त्यासारखी त्याची परिस्थिती थोडीशी झाली होती. त्याने स्वतःशीच बरेच वाद केले. आणि त्याने असं शेवटी ठरवलं की देवाची प्रार्थना करण्याचं किंवा आस्तिक असण्याचं नाटक मी करू शकत नाही. त्यामुळे मी नास्तिक आहे, तर मी नास्तिक आहे आणि मी त्याची पूर्ण जबाबदारी स्वतःवरती घेतो. आणि त्याच्यातनं तो म्हणतो की त्या काळात मी एका क्षणासाठी सुद्धा माझ्या जीवाचं काय होईल असा विचार मी केला नाही. तर म्हणजे ही गोष्ट परत मी जसं म्हणेन की जे ह्या सगळ्यातनं तो सक्सेसफुल ठरला. आणि हे म्हणजे तो स्वतः पण हेच लिहितो की मी यातनं तरलो आणि सक्सेसफुल झालो म्हणून. बट म्हणजे अशा प्रकारचा तो प्रसंग त्याच्यामध्ये लिहितो. आणि यातनं तो पुढे जाताना आपण म्हणूया की स्वानुभवातनं काही गोष्टी ज्या ठरवल्या जातात, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट पुढे येते, ती म्हणजे तो म्हणतो की माणसाच्या विकनेस मधनं देवाचा जन्म होतो. माणूस देवाकडे आधार म्हणून पाहतो. म्हणजे जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये वादळं येतात किंवा दुःखाचे प्रसंग येतात, त्यावेळेला माणूस खचू नये म्हणून त्याचा आधार म्हणून देवाला तो पाहत असतो. कारण तो स्वतःमध्ये तो आधार शोधू शकत नाही. कारण आपण म्हणूया की त्यात स्वतः माणसाचे काही लिमिटेशन्स आहेत आणि माणूस स्वतः वीक आहे, असं त्याचं काहीसं म्हणणं आहे. त्यामुळे पण या सगळ्यामध्ये जेव्हा मगाशी आपण बघत होतो की त्याच्यावरती जे तो अहंकारी आहे वगैरे अशी जी टीका होत होती. तर या टीकेला तो उत्तर देताना म्हणतो की जेव्हा माझ्यावरती जी 1927 ची जी परिस्थिती आली होती, तर त्या परिस्थितीनंतर आपल्याला असं लक्षात येतं की माणूस एवढ्या प्रचंड प्रेशर खाली आल्यानंतर माणूस सर्वसाधारण विचार करायला लागतो. तो व्हॅल्यूजवरती टिकून राहणं वगैरे हे करू शकत नाही, जर तो अहंकारी असेल तर. पण जर त्याने विचार केला असेल आधीपासून ह्या गोष्टींचा की आणि अभ्यासाने तो पूर्ण म्हणजे आपण म्हणू की तर्काने तो त्या गोष्टीपर्यंत पोहोचला असेल, तर त्या माणसाचं सामान्य माणसाच्या पर्यंत विचार जाण्याची जी आपण पॉसिबिलिटी आहे ती कमी होते. अशा प्रकारचं त्याचं काहीसं वाक्य तिकडे जाणवतं. तर तो म्हणतो की ज्या व्यक्तीला अजूनही असं वाटतंय की मी अहंकारी माणूस आहे आणि अहंकारामुळे हे मी निर्णय घेतोय किंवा देवाला क्रिटिसाइज करतोय वगैरे वगैरे, तर अशा व्यक्तीला तो स्वार्थी म्हणतो. तो म्हणतो की त्याला हृदयच नाहीये. त्याला अजून कळलंच नाही की म्हणजे काय म्हणता येईल की त्यातली ती भावना काय आहे. त्याच्यानंतर तो म्हणतो की देवावर टीका करणाऱ्या लोकांना लोकं अहंकारी का म्हणतात? या प्रश्नाकडे तो येतो. काय गरज आहे? असं काय होतं की लोकं त्यांना अहंकारी समजायला लागतात? तर त्याच्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला दिसते आणि त्याने ती मांडलेली सुद्धा आहे. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की ते अगदी बोल्डपणे टीका करतात लोकांवरती. तर त्या वेळेला गांधीजी एका आपण म्हणूया की उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेले होते राजकारणाच्या. आणि त्यावेळेला तो म्हणतो की गांधीजी अशी एक पर्सनॅलिटी त्या काळामध्ये झाली होती, ज्या पर्सनॅलिटीला आपण म्हणूया की सगळ्या स्तरांवरती मान्यता मिळाली होती. म्हणजे ते जे म्हणतील तेच सत्य, ते जे म्हणतील तोच शेवटचा शब्द. मग एथिक्समध्ये असेल किंवा अगदी सायन्समध्ये असेल, ह्युमॅनिटीमध्ये असेल, ज्याच्या कशात असेल,
आपण पॉलिटिक्समध्ये असेल, ज्याच्या कशात असेल, त्या सगळ्यामध्ये गांधीजींचा शब्द हा शेवटचा शब्द मानला जायचा. आता या माणसाला जर समजा कोणी क्रिटिसाइज केलं, तर तू अहंकारी आहेस, तू चुकीचा आहेस, अशा प्रकारची म्हणजे आपण म्हणूया की रिएक्शन लोकांकडनं त्याला मिळायची. त्यावेळेला त्यामुळे तो म्हणतो, की कोणीही एखादा माणूस जो वयाने, ज्ञानाने किंवा प्रसिद्धीने तुमच्यापेक्षा मोठा आहे आणि तुम्ही त्याच्यावरती जर टीका केली, तर तुमच्या वाद आणि प्रतिवादांना कायम रॅशनली उत्तर मिळतच नाहीत. तुम्हाला फक्त रिएक्शन्सच मिळत राहतात. आणि म्हणजे हे आजही लागू होतं हे आपल्याला दिसतं. आजही अनेक असे राजकारणातले नेते आहेत ज्यांच्यावरती जर टीका केली तर त्याची रिएक्शन म्हणून आपल्याला मिळते. त्याच्यावरती त्या क्रिटिसिझमला कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणून घेतलंच जात नाही. तर या ह्याच्यातनं तो पुन्हा एकदा रिव्होल्युशनरी जी आपण म्हणूया की थिंकिंग आहे त्याच्या बाबतीत तो म्हणतो, की मर्सिलेस क्रिटिसिझम अँड इंडिपेंडंट थिंकिंग आर द टू नेसेसरी ट्रेट्स ऑफ रिव्होल्युशनरी थिंकिंग. म्हणजे आता जर कोणी पंतप्रधानांवरती टीका केली, तर त्या टीकेला रिएक्शन म्हणून आपल्याला बरेचदा मिळत असते. म्हणजे त्या टीकेला कोणी हेल्दी वेने घेत नाही. तर अशा किंवा हे काय फक्त पंतप्रधानांच्या बाबतीत आहे अशातला काही भाग नाही. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या पण बाबतीत होऊ शकते आणि आपल्यालाही भारताच्या राजकारणात बरीचशी दिसूनही येते. तर त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जो सांगत असताना तो म्हणतो की या एक जर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आपल्यात नसेल, तर काय होऊ शकतं? तर आपला समाज अनेक पावलं मागे जातो. आपण एक पाऊल पुढे नाही जात, अनेक पावलं मागे निघून जातो. आणि याच्या मागचं कारण हेच, की आपण जर समजा सगळ्यांची मतं सामावून घेऊ नाही शकलो, ऐकून घेऊ नाही शकलो, तर आपण सत्यापर्यंत पोहोचणार कसे? हे एकदम बेसिक तत्व त्याच्या म्हणजे आपण मुळाशी आहे असं आपण म्हणू. त्यानंतर हा जो निबंध लिहिला जातोय, हा कधी लिहिला जातोय? की त्याला काही आठवड्यात फाशीची शिक्षा सुनावली जाणार आहे. हे त्यालाही माहिती आहे. आणि त्यावेळेला म्हणजे त्यावेळच्या सगळ्या परिस्थितीमुळे संपूर्ण भारताला जे कळलं होतं, की आता फाशीची शिक्षा सुनावली जाणार आहे आणि त्यालाही माहिती. सो ह्या काळात हा निबंध लिहिला जातोय. म्हणजे त्या माणसाच्या मानसिकतेचा पण आपण विचार करू शकतो, की काही दिवसात तो मरणार आहे हे त्याला माहिती आहे आणि तरी सुद्धा तो हे सगळं लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यानंतर तो पुन्हा एकदा एक बोल्ड स्टेटमेंट करतो, की मी सर्वशक्तिमान, सर्वज्ञानी, सर्वसाक्षी आणि सर्वस्थित अशा देवाच्या अस्तित्वाला पूर्णपणे नाकारतो. अहंकारामुळे नास्तिक मी झालेलो नाही. मी काही अवतारी नाही आणि मी देव सुद्धा नाही. तर मग तो म्हणतो, की आपण म्हणूया, की हा जो त्याचा उद्देश आहे, या उद्देशापर्यंत तो पोहोचला कसा? म्हणजे हा जो तो रिव्होल्युशनरी झाला का? देशाच्या स्वातंत्र्यासाठी तो का झटतोय? तर तो म्हणतो, मी कुठल्याही रिवॉर्डसाठी म्हणून झटत नाहीये. जर मी हिंदू असतो, तर मी असा विचार केला असता, की मला पुढच्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं मिळेल, म्हणजे मी राजा होईन म्हणून मी हे काम करतोय, हे पुण्याचं काम करतोय. मी जर ख्रिश्चन असतो किंवा मी मुस्लिम असतो, तर मी असा विचार केला असता, की स्वर्गामध्ये जाऊन मला काहीतरी स्वर्गसुख मिळेल, या कारणासाठी मी तो विचार करतोय. अशा प्रकारची ती परिस्थिती तयार झाली असती. पण मी या कुठल्याही म्हणजे माझ्या या शॉर्ट टर्मच्या स्ट्रगलसाठी मी कुठल्याही या गोष्टीचा विचार करत नाहीये. माझं बक्षीस हेच आहे, की मी या बक्षिसाचा विचार करत नाहीये आणि या बक्षिसासाठी म्हणून मी काम करत नाही आणि मी काम करतोय ते लोकांसाठी. म्हणजे हे माझं वाक्य मी ऍड केलंय. बट त्याच्यामध्ये आपण म्हणूया की मतितार्थ त्याचा हाच आहे, की मी कशासाठी काम करतोय? तर तो लोकांसाठी काम करतोय, गरिबांसाठी काम करतोय. हा मतितार्थ का काढला याचा उल्लेख पुढे येईलच. तर तो या बक्षिसासाठी काम करत नाहीये, स्वतःचं आयुष्य पूर्णपणे वाहून दिलंय असं तो म्हणतो. आणि या कारणाला कोणी अहंकार म्हणत असेल, तर त्याला हृदय नाही असं तो म्हणतोय. मगाशी जे वाक्य त्याने घेतलं होतं, की त्या माणसाला भावनाच नाहीये, तशा प्रकारचं तो एक विधान करतो. त्यानंतर तो सांगतो, की आपल्या पूर्वजांनी ज्या सर्वशक्तिमान देवाला ज्यांनी नाकारलं, त्यांना काफर ठरवलं. आता हा शब्द म्हणजे नास्तिक या अर्थाने आपल्याला इथे घ्यायचा आहे. धार्मिक अर्थाने इकडे आपण तो घेऊ शकत नाही. म्हणजे कुठल्यातरी एका धर्माच्या निगडीत शब्द आहे म्हणून असं नाही घेऊ शकत. तर काफर म्हणजे नास्तिक आहे असं म्हटलं जातं आणि त्याचा प्रतिवाद म्हणून म्हणजे जो कोण त्याचा प्रतिवाद काय म्हणता येईल आपल्याला, की त्याच्यावरती जो वाद करेल या प्रश्नावरती, तर या प्रश्नावरती वाद केल्यानंतर कायम त्यांना देवाची भीती दाखवली जाते. देवाचा कोप होईल तुमच्यावरती अशी भीती दाखवली जाते. आणि त्याच्यानंतर मग ही भीती दाखवली जाते, की तुम्ही अहंकारी आहात. मग त्याच्यानंतर मग एक प्रकारे तुम्हाला समाजापासून थोडंसं दूरच ढकललं जातं. आणि यामुळे माणसाला देवाला क्रिटिसाइज केलं तर अहंकारी म्हणून ठरवलं जातं. अशा प्रकारे तो कन्क्लूड करतो. त्यामुळे तो म्हणतो, की हा अहंकार नाही, तर तत्वावरती आधारित ज्ञानातून मी हे सिद्ध केलेलं आहे किंवा मी हे लिहितोय. अशा प्रकारचं तो एक म्हणतो. त्यानंतर अ, तो परत एकदा प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य करतो, की ही गोष्ट जी
मी मान्य करतो, म्हणजे मी जी आपण म्हणूया प्रॅक्टिस करतोय, ती जी गोष्ट आहे, ती गोष्ट मी काही आपण म्हणूया की जी माझी जी प्रवृत्ती आहे, म्हणजे माणसाची जी प्रवृत्ती आहे त्याच्यावरती विजय मिळवायचा, तो त्या तर्काने तो मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो नास्तिक आहे. म्हणजे आपण मगाशी बघितले माणसाचा काही वीकनेस आहे, माणसाचे काही लिमिटेशन्स आहेत आणि त्याच्यामुळे तो आधार शोधत असतो बाहेर आणि त्याच्यामुळे देव याच्यात येतो असं याचं मानणं आहे. आणि त्यामुळे ही जी माणसाची प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीवरती विजय तो तर्काने मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो म्हणतो ही गोष्ट प्रचंड कठीण आहे. त्याच्यामध्ये मी नेहमीच सक्सेसफुल झालोय असं मुळीच नाही. पण तरीसुद्धा तो मी त्याला कोट करतो, "बट मॅन्स ड्युटी इज टू ट्राय अँड एन्डेव्हर. सक्सेस डिपेंड्स अपॉन चान्स अँड एन्व्हायर्नमेंट्स." म्हणजे आता ह्याच्यामध्ये या वाक्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात येते, की तो जर समजा इतर आस्तिक व्यक्ती असता, तर तो म्हणाला असता, की "नाही तुझं प्रारब्ध नाहीये म्हणून तू सक्सेसफुल होत नाहीये." पण तो इथे म्हणतोय, की कशावरती डिपेंड करतं? तर चान्स आणि एन्व्हायर्नमेंटवरती डिपेंड करतं. याच्यामध्ये त्याचा एक वेगळेपण आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अं, आपण म्हणतो, की तो म्हणतोय, की पूर्वजांनी जगाची कोडी सोडवण्याचा प्रयत्न कशाप्रकारे केला? त्यांच्याकडे जी तुटपुंजी माहिती होती, त्या तुटपुंज्या माहितीवरती त्यांनी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगाची कोडी म्हणजे आपण म्हणू, की हे का होतं? ते का होतं? त्यांच्याकडे तेवढं ज्ञान नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना सोडवता येतील, त्या पद्धतीने त्यांनी तो सोडवण्याचा प्रयत्न केला आणि जगात वेगवेगळ्या प्रकारे हा प्रयत्न झालेला दिसून येतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या धर्म किंवा पंथ, जाती म्हणण्यापेक्षा धर्म आणि पंथ वेगवेगळे झालेले दिसून येतात. सो तो म्हणतो, की ही जी गोष्ट आहे, हे जे हा जो विरोधाभास आहे एक प्रकारचा, हे जे सगळे विरोधी मतं एकमेकांची तयार होतात, ती आपल्याला आशियामध्ये कशाप्रकारे दिसतात, तर हिंदू आणि मुस्लिम यांचे एकमेकांशी पटत नाही. तर जे बुद्धिझम आहे आणि जैनिझम आहे, ते ब्राह्मणिझमपासून वेगळं झालं. मग हे दोन्ही एकमेकांपासून हे तिन्ही एकमेकांपासून सेपरेट झाले. आणि या ह्याच्यातनं तो म्हणतो, की काय म्हणता येईल आपल्याला, की एक जे अ, आपण म्हणूया अशा प्रकारे त्याच्याकडे त्याने बघितलंय, की हे जे सगळं वेगळं-वेगळं चित्र जे तयार झालेलं आहे, त्या वेगवेगळ्या चित्रामुळे थोडीशी त्याला एक असं वाटतं, की मग ह्यामध्ये सत्य काय? कारण जर समजा प्रत्येक जणच फंडामेंटल क्वेशनवरती वेगवेगळं सांगत असेल, तर मग ह्यातलं नेमकं सत्य काय? मग ह्याच्यामधलं सत्य कुठलंच नाही. अशा प्रकारचा त्याचा एक विचार थोडासा दिसून येतो आपल्याला. तर तो म्हणतो, की अ, आपल्याला असं लक्षात येतं त्याच्यापुढे तो काही प्रश्न विचारतो. काही खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे मी मगाशी म्हटले होते, की निसर्गावरील माणसाचा विजय आणि माणसाची प्रगती त्यावरती अवलंबून असते, की माणूस निसर्गावरती कशाप्रकारे विजय मिळवतो. आणि त्यातनं आस्तिकांना तो हे प्रश्न विचारतो, की ज्या सर्वशक्तिमान, सर्वस्थित आणि सर्वज्ञ देवाने हे युनिव्हर्स तयार केलं, ते जग दुःख आणि अनंत हालअपेष्टांनी का बनवलं? जिथे एकही व्यक्ती संपूर्ण शांततेने नांदू शकत नाही, असं जग बनवण्याच्या मागचं कारणच काय? त्यानंतर तो म्हणतो, की यावरती असं म्हणू नका, की तो त्याचा नियम आहे. जर तो नियमांनी बांधला गेलाय, तर तो सर्वशक्तिमान कसा? आणि त्यानंतर तो म्हणतो त्याने परत एकदा देवावरती टीका केली. 2 राजांचा तो उल्लेख करतोय. नेरोने अनेक लोकांना मारलं. त्यानंतर चंगेझ खानने हजारो लोकांना मारलं. तर तो म्हणतो हा अनादी शाश्वत चंगेझ खान किंवा अनादी शाश्वत नेरो म्हणजे देवाला तो म्हणतोय हे. या अनादी शाश्वत नेरोने हा रोज प्रत्येक क्षणाला अनेकांचे जीव घेत असतो. लाखो लोकं ह्याच्यात मरत असतात. तर तो हे सगळं वेळ घालवण्यासाठी करतोय का तो? असा प्रश्न तो त्यात विचारतो. त्यानंतर तो म्हणतो, की त्याने हे नरकमय जग बनवलं जिथे कायम संघर्ष चालू आहे. म्हणजे असं नाहीये, की शांतता एक कधीतरी एक पूर्णपणे शांतता प्रस्थापित झाली. तर कायम संघर्ष आहे या जगामध्ये. त्याने असा माणूसच का बनवला जिथे त्याच्याकडे ही ताकद होती, की त्या माणसाला न बनवायचं? म्हणजे असे काही फंडामेंटल प्रश्न आपल्याला जाणवतात आणि जे आपल्या अंडरस्टँडिंगला सुद्धा चॅलेंज करतात इथे. हे आपल्याला जाणवतं. त्यानंतर तो म्हणतो, की यावर कोणी म्हणेल, की जर एखादा शोषित आणि पीडित आहे, तर त्याने पाप केलंय पूर्वीच्या जन्मात आणि जो त्याला पीडतोय, त्याने पूर्वीच्या जन्मात पुण्य केलंय. तर तो म्हणतो, की जर असं असेल, अशी जर गोष्ट असेल, तर या ह्याच्यामध्ये कायमच जो दुसऱ्याला छळणारा आहे, तो स्वतःकडे ठेवून देईल. आणि इथे थोडासा कम्युनिझमचा आपल्याला जाणवून येतो काय म्हणता येईल एक प्रकारे, की सत्ता काबीज करून ठेवली जाते एखाद्या वर्गाकडनं दुसऱ्यांना छळण्यासाठी वगैरे. सो त्याच्यामुळे तो म्हणतो, की हा जो आपण म्हणूया, की ही जी मग त्याला कधी शिक्षा मिळेल? जो पीडा देतोय लोकांना त्याला शिक्षा कधी मिळेल? तर आपण असं म्हणतो, की सगळ्यात शेवटी सत्य जिंकतं बाबा त्याला पुढच्या जन्मी त्याला शिक्षा मिळेल.
अशा प्रकारे आपण त्याच्याकडे बघतो. तो म्हणतो की तुम्हाला जखमी कोणी केलं आणि त्यावर मलम लावलं, तर त्या गोष्टीला आपण जस्टिफाय करू शकतो का? की आधी तुम्हाला मारलं आणि त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला मलम लावलं. तर आपण असं म्हणूच शकत नाही की अच्छा नाही मलम लावलं म्हणून तो चांगला. तर अशी गोष्ट नाही. तर तो एक तिकडे पूर्वीच्या काळी ग्लॅडिएटर्सचं एक उदाहरण देतो तो. तो म्हणतो की त्या काळचे जे राजे होते आणि जनता होती त्या ग्लॅडिएटर्सना उपाशी सिंहांसमोर टाकायचे आणि त्याच्यामध्ये एक वेगळाच क्रूर आनंद त्यातनं ते घ्यायचे. तर तो म्हणतो हा देव ह्या अशा प्रकारच्या वातावरणातनं असाच एक क्रूर आनंद घेतोय का? इतक्या मोठ्या प्रमाणावरची टीका तो करतोय. म्हणजे कधी-कधी आपल्याला हे पचतही नाही वाचताना, की "अरे बापरे! हां, हे असं कसं?" असं आपल्याला जाणवतं. त्यानंतर तो म्हणतो, की माणसाचा जन्म हा असाच प्रकारचा आनंद लुटण्यासाठी तर नाही ना झाला?" असा तो परत एक प्रश्न विचारतो. यानंतर तो सॉरी देवाची जी आपण म्हणूया, की न्यायाची सिस्टम आहे, आपण जी मानतो म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये जी न्यायाची कल्पना मांडली गेली आहे, त्याला तो पुन्हा एकदा चॅलेंज करतो. तो म्हणतो, की देवाजी कुणाला मांजर, कुत्रा, गाढव बनवण्याचं म्हणजे त्याच्या पापानुसार बनवलं जातं असं आपण म्हणतो. त्या एवढ्या लक्ष योनीतनं आपण प्रवास करतो. तर असं बनवण्याच्या मागे आपण माणसांवरती रिफॉर्मेटिव्ह इम्पॅक्ट करतोय का? म्हणजे समजा कोणाला कुत्रा आणि मांजर बनवलं, तर त्याने त्याने केलेली चूक आहे, ती सुधारण्याची त्याला संधीच कशी मिळेल किंवा तो सुधरेलच कसा? तर ही न्यायाची सिस्टमच पूर्णपणे चुकीची हे तो त्याच्यामध्ये मांडतोय. त्यानंतर तो त्याच्यानंतर पुढे म्हणतो, की पुराणातली सगळ्या अशा कथा ज्या आहेत, त्या सगळ्या दंतकथा आहेत. त्याला काहीच अर्थ नाहीये म्हणजे हे तो एस्टॅब्लिश करून म्हणतोय. त्याच्यानंतर तो म्हणतो, की तुम्हाला माहिती आहे, की या जगातलं सगळ्यात मोठं पाप कुठलं? तर तो म्हणतो, "या सगळ्यात जगातलं मोठं पाप म्हणजे गरिबी." कारण यामध्ये तो म्हणूया, की ती एक शिक्षाच आहे. तर याच्यामध्ये खालच्या वर्गात म्हणजे खालच्या वर्णात जो एखादा व्यक्ती जन्मलेला आहे, तर तो व्यक्ती शिकू शकत नाही आणि न शिकल्यामुळे त्याला तेवढं चांगलं काय म्हणता येईल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मिळत नाही. त्याच्यानंतर अजाणतेपणा आणि सवर्णांकडनं होणारा छळ ह्याच्यातनं तो कोडगा बनतो आणि त्यातनं तो पाप करतो किंवा गुन्हा करतो, अशा प्रकारे आपण त्याला धरू शकतो. मग आता तो म्हणतो, की ह्याच्यातनं नेमका दोष कुणाचा? देवाचा की सवर्णांचा? आणि जर ब्राह्मणांनी गुन्हा केला, तर त्याच्यामध्ये दोष कोणाचा? ब्राह्मणांचा की देवाचा? अशा प्रकारचे काही प्रश्न त्याच्यामध्ये तो आपल्याला विचारतो. त्यानंतर तो म्हणतो, की या ज्या सगळ्या सवर्णांनी केलेल्या थिअरीज आहेत, ह्या त्यांच्या प्रयत्नांना जस्टिफाय करत राहतात. ती सत्ता त्यांच्याच हातात टिकून राहील याबद्दल ते सतत कार्यशील असतात असं आपण म्हणूया. त्याच्यातनं तो पुढे म्हणतो, की ह्यातनं जे आपण म्हणू, की प्रीचर्स आणि पजेसर्स ऑफ वेल्थ यांचा एक डर्टी अलायन्स तयार होतो. आणि तो जास्त घातक आहे, असं त्याला वाटतं. त्याने परत तो पुन्हा काही प्रश्न विचारतो. तो म्हणतो, "अनादी देव माणसाला पाप करायच्या आधीच का नाही थांबवत? मग एखादी चूक करायची त्याच्या देवाच्या हातात सगळंच आहे, तर तो देव असं का नाही सांगत, की तू पाप नकोच करू बाबा. म्हणजे पापं घडलीच नसती, गुन्हे घडलेच नसते." त्याच्यानंतर तो म्हणतो, "त्याने निर्दयी सरदारांना आधीच का नाही मारलं?" मग त्यांनी चुका म्हणजे जे चंगेज खान वगैरे यांच्याबद्दल आपण मगाशी ऐकलं, तर त्यांनी जे चुका करायच्या एवढ्या लोकांना मारायच्या आधीच त्यांना का नाही मारून टाकलं? त्यांच्या डोक्यातून युद्धाचा वेडच का नाही आधीच घालवून टाकलं? बरं त्यांना नसतं मारलं ठीक आहे. मग ती इव्हिलिटी तरी का नाही काढली त्यांच्या डोक्यातली? तर त्याच्यानंतर तो प्रश्न विचारतो, की मग त्यांनी ब्रिटिशांना तरी का नाही ह्युमॅनिटी दिली? त्यांना तरी ह्युमॅनिटी द्यायला पाहिजे होती. हा प्रश्न तो पुढे विचारतो. म्हणतो, की आता जरा डोळे उघडून बघा. लाखो लोकं भुकेने मरतायत, लाखो लोकं झोपड्यांमध्ये आणि कुऱ्हाड्यांमध्ये राहतायत. कामगार वर्गाचं रक्त श्रीमंतांकडनं शोषलं जातंय. आणि श्रीमंत राष्ट्र सरप्लस प्रोड्यूस जे आहेत, ते समुद्रात विकत घेऊन समुद्रामध्ये टाकून देतायत. म्हणजे ही सगळी त्या काळची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये त्या काळचे रेफरन्सेस आहेत. त्याच्यामुळे तो म्हणतो, की जी गरजवंतांना आणि गरिबांना ह्या गोष्टी द्यायच्या ऐवजी त्यांनी त्या समुद्रात फेकून दिल्या. आता म्हणजे एक प्रकारे हा छळवादच आहे एक प्रकारचा. त्यानंतर आता कोणी म्हणू शकतं, की देवाच्या दरबारात सगळं काही नीट आहे. मग एवढे सगळे प्रश्न ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या आजूबाजूचे पण काही प्रश्न जाणवतात आणि त्यावेळेला आपल्याला खरंच वाटतं, की नाही काहीतरी गडबड आहे. आता आपल्याला परत खरंच विचार करायची गरज आहे. आपल्याला असं जाणवतं. त्यानंतर तो म्हणतो, की ज्यामध्ये मगाची जी न्यायाची कन्सेप्ट बद्दल तो बोलत होता, त्या न्यायाच्या कन्सेप्ट बद्दल तो म्हणताना म्हणतो, की या ज्युरिस्प्रुडन्सची जी थिअरी आहे, या थिअरीमध्ये 4 प्रकारच्या आपण म्हणूया, की वेगवेगळ्या टाइपच्या शिक्षा किंवा त्या प्रोसेस दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली तर रिव्हेंज आहे, त्याच्यानंतर रिफॉर्म आहे, त्याच्यानंतर डिटरन्स आहे आणि त्याच्यानंतर रिट्रिब्युशन आहे. तर याच्यामधली एक-एक करत तो रिट्रिब्युशन जगाने काढून टाकली आहे. डिटरन्समध्ये अनेक फ्लॉज आहेत. रिव्हेंज योग्य नाही आणि त्यातला उरला रिफॉर्म. म्हणजे रिफॉर्मने काय होतं, की ज्याने गुन्हा केला त्या गुन्हेगाराला
आपण म्हणूया की शांतपणे नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार परत एकदा दिला जातो. त्याला पुन्हा रिहॅबिलिटेट करून समाजामध्ये आणलं जातं आणि तो त्याचा अबाधित ठेवला जातो, तो जो अधिकार आहे तो. तर तोच योग्य जास्त. आता मगाची परत जर आपण मगाची गोष्ट म्हणजे इंटरनेटचा काही इश्यू आहे का? हा, चैतन्याचं दिसत नाही आता, व्हिडिओ पॉज झालाय. हा. सर त्याचं इंटरनेट देवभरोसे असावं. हो. वा वा. देवाने शिक्षा दिली. परत लॉग इन करेल चैतन्य. सर तोपर्यंत एक बेसिक प्रश्न, म्हणजे मी ऍक्च्युली 15-20 मिनिटं लेट झालो. हा. म्हणजे याच्यात जो तो उल्लेख करतोय कुठल्या पुस्तकाचं हे आहे बेसिकली? भगतसिंगांचा एक निबंध आहे, व्हाय एम एन एथिस्ट म्हणून. ओके ओके, अच्छा अच्छा, फाईन फाईन. कारण तो मला संदर्भ म्हणजे त्यामुळे हे कळलं नाही, बाकी हो हो हो. ओके ओके, या थँक्यू सर. जस्ट थोडं वाट बघूया. चैतन्यचा मेसेज आलाय, नेटवर्कचा थोडा इश्यू आहे, 1 मिनिटात येतो. चैतन्य येईपर्यंत जर कोणाला या विषयावर काही बोलायचं असेल तर बोलू शकता. मला फक्त एकच विचारायचं होतं. हॅलो हॅलो, आवाज कमी येतोय. हॅलो. हा. नाही, मला फक्त एक की आपल्या विषयात असं होतं की सावरकर, गांधीजी आणि भगतसिंग यांच्या ह्या विषयाच्या संदर्भात त्या तिघांचा जे काही विचार आहे त्याचा आढावा. पण आतापर्यंतच्या भाषणात फक्त भगतसिंगच झालाय, तर आपलं सत्र काय आज 8:45 झाले, त्यामुळे सत्र मोठं आहे का 9:30-10 पर्यंत वगैरे? कारण अजून आता पाऊण तास फक्त भगतसिंगच आहे, तर बाकीच्यांचा रेफरन्स आला नाहीये, म्हणून मला जरा चैतन्य परत जॉईन झालेला आहे. मला वृंदाताई काय बोलले ते ऐकू नाही आलं. म्हटलं होतं की आपल्या विषय जो दिला आहे त्याच्यात गांधीजी, सावरकर आणि भगतसिंग यांचा ह्या विषयातलं जे काय मत आहे किंवा विचार आहे त्याचा आढावा, त्या तिघांच्याही मताचा आढावा असा विषय मला तरी असं जाणवलं की विषय तसा असावा. पण आत्ता फक्त आपण पाऊण तास साधारण झालाय, पण भगतसिंग यांच्याविषयीच चैतन्य बोलत आहे, तर मग विषय असाच आहे तिघांचा एकत्रित, ते फक्त आज भगतसिंग आहे असं मला वाटतं? तिघांचा एकत्रित, तिघांचे विचार तो मांडणार आहे चैतन्य. हा, ओके. आय थिंक चैतन्य आलाच आहे. चैतन्य कॅन स्टार्ट. हो सर, मला फक्त व्हिडिओ ऑन नाही करता येणार कारण नेटचा इश्यू होतोय, त्याच्यामुळे ओके. जरा. ओके. हो, आपण त्यांचं सुद्धा घेणार आहोत, म्हणजे गांधी आणि सावरकरांबद्दल सुद्धा घेणार आहोत.
थोडंसं लेंथ जास्त असल्यामुळे म्हणजे भगतसिंगची लेंथ थोडीशी जास्त असल्यामुळे आपल्याला थोडंसं त्याच्याबद्दल जास्त बोलायला लागतंय. इतर गोष्टी सुद्धा आपण कव्हर करूच, त्याबद्दल काही डाऊट नाही. सो त्याच्यानंतर मी कुठनं कट झालं होतं मला कोणी सांगू शकेल का? चार टाइप सांगितले होतेस तू, रिफॉर्मेशन आणि ते रिट्रीब्युशन वगैरे. ओके ठीक आहे. सो ते झाल्यानंतर तो रिफॉर्मिस्ट थिअरीला मान्यता देतो, कारण त्याच्यामध्ये आपण म्हणूया की जे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना पुढे जाण्याची संधी मिळते, त्यात नागरिक पुन्हा होण्याची संधी त्यांना मिळते. त्यानंतर तो म्हणतो की जे ब्रिटिशर्स आहेत ते ब्रिटिशर्स आर नॉट देअर बिकॉज गॉड विल्ड इट, बट फॉर द रिझन दॅट वी लॅक द विल अँड करेज टू अपोज इट. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला तो पुढे म्हणतो की त्यांनी आपल्यावरती बंदुका, गोळ्या यांच्या ताकदीवरती आपल्यावरती राज्य केलं. तर कुठे आहे देव, काय करतोय तो, आणि अशा देवाचा मी धिक्कार करतो. त्यानंतर मग तो थोडंसं माणूस कसा जन्माला आला ह्याबद्दल जर कोणाला वाचायचं असेल तर ती गोष्ट वाचण्यासाठी तुम्ही ओरिजिन ऑफ स्पीसीज चार्ल्स डार्विनचं पुस्तक वाचा वगैरे, अशा त्या गोष्टी तो सांगत जातो. त्याच्यानंतर त्याची एक थिअरी तो मांडण्याचा प्रयत्न करतोय की देवाचा जन्म कसा झाला असावा. तर तो म्हणतो की लोक जसं भूतांवर विश्वास ठेवतात त्याचप्रमाणे त्याने देवावरती विश्वास ठेवलाय. फरक फक्त इतकाच आहे की देवाची संकल्पना ही जास्त विकसित आणि जगभर पसरलेली आहे. माणसाने देवाला कल्पनेने घडवलंय असं त्याला वाटतं. त्याच्यातनं तो पुढे जातो आणि म्हणतो की या देवाला विचित्र नियमांमध्ये रंगवण्यात येतं. धाक दाखवण्यासाठी देवाचा वापर केला जातो. म्हणजे माणूस समाजासाठी घातक होणार नाही या गोष्टीचं त्याच्या मागचं एम असतं. त्यानंतर माणूस म्हणजे देव हे एक दुःखी मनाचं रडगाणं आहे असं त्याला वाटतं. तो म्हणतो की जो देवामध्ये बाप, आई, भाऊ, बहीण आणि मित्र पाहत असतो, तो म्हणजे आपण म्हणूया की त्याच्या दुःखी मनाला दिलासा देण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बघूया की ही जी समाजाच्या देवाच्या कल्पनेशी सुद्धा माणसाने असाच लढा द्यायला हवा, जसा आपण मूर्तीपूजेशी दिला, धार्मिक संकल्पनांशी दिला वगैरे वगैरे. तर त्याच्यात म्हणतो की या सर्व संकटांचा शौर्याने आणि धैर्याने आपण सामना करायला हवा. देवावरील माझी जी श्रद्धा माझी ना परिस्थिती बदलू शकते, ना सुखकर अजून करू शकते, ना अजून जास्त बिघडवू शकते. त्यामुळे आय एम ट्राइंग टू स्टँड लाईक अ मॅन विथ अ हेड हाय अँड इरेक्ट टू द लास्ट, इवन ऑन द गॅलोज, असं तो म्हणतो. मरणाच्या या सगळ्या त्या जे फाशीवरती मी जिथे चाललोय तिथे सुद्धा माझं हेच मत असेल. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर त्याचा मित्राशीचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो की तू शेवटच्या क्षणाशी तुझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणाशी तुझा आलास तर तुला तेव्हा जाणवेल की देवाचं अस्तित्व आहे म्हणून. आणि तो तेव्हाही ते नाकारतो. आणि त्यावेळेला तो म्हणतो की यावरती पण जर तुम्हाला हे सगळं वाचल्यानंतर वाटत असेल की मी जो अहंकारी आहे, तर तो म्हणतो की आय स्टँड फॉर इट. ठीक आहे, मग तेच खरं. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला आस्तिकतेकडे आपण थोडंसं येऊया की महात्मा गांधी याच्यावरती काय म्हणतात. महात्मा गांधींचं देवावरचं मत काय. तर हे जे पुस्तक आहे माय गॉड नावाचं, तर या पुस्तकामध्ये त्यांचे जे लेख लिहून आले होते यंग इंडिया वगैरे, किंवा त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये जे त्यांनी लिहिलंय, किंवा हिंद स्वराजमध्ये जे लिहिलंय, त्याच्याबद्दलचं कंपायलेशन आहे थोडक्यात. हा निबंध असा नाहीये. सो त्याचं जे क्रिस्प व्हर्जन आहे ते थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये गांधीजी म्हणतात की मी देवाला पाहिलेलं नाही आणि मी त्याला ओळखू नये असंही मला वाटत नाही, पण त्याच्या अस्तित्वाबद्दल सांगताना त्यांना एक गोष्ट जाणवते की ते म्हणतात की हे इनडिफायनेबल आणि मिस्टिरियस पॉवर आहे. आता इथे परत आपल्याला थोडासा मागचा भगतसिंगचा रेफरन्स जाणवतो की तिकडे तो म्हणतो की विचित्र नियमांमध्ये, विचित्र व्याख्यांमध्ये देवाला बसवलं जातं. तर तसं काही आहे का, असाही विचार आपण एक प्रकारे करू शकतो. ते गांधीजी पुढे म्हणतात की म्हैसूरला मी गेलेलो असताना तिकडे काही मी लोकांना विचारलं की तर त्यांना त्यांचा राजा कोण आहे हे माहिती नव्हतं. त्यांना वाटत होतं ते देवाच्या राज्यात आहेत. त्यांना म्हणजे राजाविषयी त्यांच्या फार माहिती नव्हती. तर मी एवढासा छोटासा माणूस ज्याला म्हणजे देव माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठा, तर त्याच्याबद्दल मला काय माहिती असणार. तर असा ते एक त्याच्यामध्ये एक दाखला देतात. आणि पुढे आणखी एक दाखला देताना ते म्हणतात की आपण म्हणतो की मी आज अस्तित्वात आहे, याचाच अर्थ काय की माझे पूर्वज आधी अस्तित्वात होते आणि त्यांचेही पूर्वज आधी अस्तित्वात होते. याचा अर्थ ही सृष्टी सगळी अस्तित्वात आहे, तर ह्याचा निर्माता पण असलाच पाहिजे कोणीतरी, असा एक दाखला ते देण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते म्हणजे आपण म्हणूया की गॉड आणि त्याचे
रूल्स किंवा लॉज आपण म्हणूया, तर ते म्हणतात की देव आणि त्याचे नियम वेगळे नाहीतच. म्हणजे देव स्वतःचे नियम मोडत नाही, कारण त्याला त्याची गरज नाही, कारण तो सर्वशक्तिमान आहे. आता परत इकडे थोडासा आपण कनेक्ट करूया. भगतसिंग काय म्हणाला होता की देव सर्वशक्तिमान नाही, याचं कारण तो काय सांगत होता की तो म्हणत होता की तो स्वतःच्या नियमांना किंवा रूल्सना लांघून जाऊ शकत नाही, म्हणून तो सर्वशक्तिमान नाही. गांधीजी म्हणतात तो म्हणूनच सर्वशक्तिमान आहे, कारण तो स्वतःच्या नियमांना लांघून जात नाही. कारण त्याला माहिती आहे की उद्याही काय घडणार आहे, कालही काय घडलं होतं आणि आजही जे घडतंय ते, या सगळ्यांचं ज्ञान असल्यामुळे त्याला त्या गोष्टीची गरज नाही. त्यानंतर गांधी थोडेसे पुढे जातात आणि म्हणतात की देवाला समजून घेण्यासाठी आपल्याकडे पंचेंद्रियाच्या पलीकडचं, म्हणजे आपले सेन्सरी ऑर्गन्स त्याच्याही पलीकडचं काहीतरी आपल्याकडे असावं लागतं, तर आपल्याला देवाची जाणीव होऊ शकते. इंद्रिय आपल्याला सेन्सरी परसेप्शन दाखवतात. तर जी गोष्ट बरेचदा खोटी किंवा फसवी असू शकते. आता ही गोष्ट ज्ञानेश्वर सुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये थोडीशी मांडताना आपल्याला दिसतात, की ते म्हणतात की जर समजा अंधारामध्ये आपण म्हणूया की एखादी दोरी पडलेली आहे, तर डोळ्यांना असा भास होतो की तो सापच आहे की काय. किंवा त्यांनी एक असं उदाहरण दिलंय की अंधारामध्ये एखादा काळा माणूस उभा आहे, तर तो आपल्याला भास होतो की तिकडे कोणीच नाहीये. असे, किंवा आपण जर समजा बुबुळात बोट घातलं आणि जर फिरवलं, म्हणजे आपण डोळ्यात जर चुकून बोट गेलं आणि ते जर बोट फिरवलं, तर आपल्याला जग हल्ल्यासारखं वाटतं. सो हे सेन्सरी ऑर्गन्सचे परसेप्शन्स आहेत आणि त्याच्यातनं बरेचदा आपल्याला खोटं आणि फसवं जग सुद्धा दिसतं. तर त्यामुळे असं असू शकतं की ज्ञानेंद्रियाच्या पलीकडची जी जाणीव आहे ती कधीच चुकीची नसेल, असं गांधीजींना वाटतं. तर देव आहे हे कशावरून कळतं? तर देवाचं अस्तित्व बाहेर नाही, तर ते माणसाच्या स्वतःतल्या शक्तीला जाणून आपल्या स्वभावात किंवा वर्तन बदल घडवलेले, जे घडवले जातात, त्या घडलेल्या बदलात देव असतो, असं गांधीजींना वाटतं. म्हणजे जे आपण बदल स्वतःमध्ये घडवतो आपल्या स्वतःच्या रिअलायझेशन नुसार, तर त्या त्या म्हणजे कोणाला साक्षी ठेवून आपण करतो, तर त्या आतल्या देवाला आपण साक्षी ठेवून करतो, असं त्यांना वाटतं. गॉड नेव्हर अपिअर्स इन पर्सन बट इन ऍक्शन. हे हे त्यांचं एक कोट इकडे लागू होतं थोडंसं आणि आपल्याला प्रभावीपणे उठून दिसतं. त्यानंतर गांधीजी म्हणतात की ट्रुथ इज गॉड. हे त्यांना जास्त भावतं, गॉड इज ट्रू यापेक्षा. आता याच्यामध्ये एक गोष्ट ते म्हणतात की म्हणजे लिहिताना पण ते ही गोष्ट लिहितात की जी टीका नास्तिकांनी देवावरती केली की गॉड इज ट्रू, या गोष्टीवरती जी त्यांनी टीका केली, तर त्यावरनं त्यांना ही गोष्ट लक्षात आली की ट्रुथ इज गॉड. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा त्यांचं आपण म्हणूया की काउंटर करण्याचा प्रयत्न गांधीजींनी इथे केलेला आहे. तर ट्रुथ म्हणजे काय, तर आतला आवाज, इनर व्हॉइस ते म्हणतात. आपण प्रत्येकाने आपल्या लिमिटेशनची जाणीव ठेवून आपला आतला आवाज ऐकलेला असतो, तर जो प्रत्येकाला ऐकू येतो. आता याच्यामध्ये लॉ ऑफ ट्रुथ काय आहे, तर त्यांचं म्हणणं की थॉट, स्पीच आणि ऍक्शन हे हार्मनीमध्ये असले पाहिजे. त्यानंतर पण ते म्हणतात की ट्रुथ ही सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे, त्यामुळे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं आणि काउंटलेस डिफरंट असू शकतात ते. तर त्यांचं म्हणणं आहे की सत्य ही एक झाड आहे आणि त्या झाडाच्या ह्या अनेक, म्हणजे हे जे सगळे आहे ती सगळी अनेक पानं आहेत त्या झाडाची, वेगवेगळी. तर त्यामुळे सत्य ही एक गोष्ट अशी आपण ठरवू शकतो का, तर नाही. म्हणजे इथे भगतसिंगचं जे मगाचं वाक्य होतं की वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे पंथ आहेत, तर मग त्याचं फंडामेंटलीच ते वेगवेगळे करेक्ट नाही आहेत, ते सगळेच जण वेगवेगळं काहीतरी सांगतात. तर गांधीजी इथे सांगण्याचा प्रयत्न करतात की ट्रुथ हे सब्जेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळे ते काउंटलेस असू शकतं आणि ते तरी सुद्धा ते ट्रुथ असू शकतं. आता प्रेम आणि अहिंसेबद्दल ते म्हणतात की प्रेम आणि अहिंसा या देवाजवळ जाण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग त्यांना वाटतो. ज्याप्रमाणे ते म्हणतात की कोहेसिव्ह फोर्स जी आहे ती मॅटरला, आपण जे म्हणतो की ऍटम जे आहेत त्यातली जी कोहेसिव्ह फोर्स आहे ती मॅटरला बांधून ठेवते, तशीच एक ताकद अॅनिमेट्स मध्ये, आपल्या सगळ्या सजीव सृष्टीमध्ये सुद्धा आहे, ती म्हणजे प्रेम. आणि प्रेम आपल्याला सगळ्यांना बांधून ठेवणे. आणि त्यामुळे व्हेअर देअर इज लव्ह देअर इज लाईफ, हेट्रेड लीड्स टू डिस्ट्रक्शन. या प्रेमातून अहिंसेचा जन्म होतो. म्हणजे त्यांची जी फिलॉसॉफी आहे यातनं आपल्याला एक एक मुद्दे उलगडत जातात. तर या प्रेमातनं अहिंसेचा जन्म होतो. स्पिरिट ऑफ लव्ह अँड ब्रदरहुड इज बेस्ड ऑन फिलिंग ऑफ सॅक्रिफाईस. म्हणजे हे जे सॅक्रिफाईसच्या आपण म्हणूया की हे सॅक्रिफाईस काय, तर हे देवाचं लक्षण आहे आणि म्हणून हा जो प्रेमाचा मार्ग आहे तो देवाजवळ जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे असं त्यांना वाटतं. म्हणजे ही जी एकूणच सगळी त्यांनी जी मांडणी केली आहे ती कशी सरळसोट पद्धतीने होत जाते आपल्याला हे पण लक्षात येतं. म्हणजे जरी गांधीजी आपल्याला कॉम्प्लेक्स वाटत असले तरी त्यांचं लिखाण सोपं आहे, अगदी सामान्य माणसाला समजून येण्यासारखं आहे, यात हे सुद्धा इथनं आपल्याला कळतं.
देवाची जाणीव होण्यासाठी ते म्हणतात की प्युरिफिकेशन ऑफ ऑल वॉक्स ऑफ लाईफ गरजेचं आहे. त्यांना वाटतं प्रत्येक जण सिनलेस स्टेट पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आपण पाप शून्य झाला एखादा व्यक्ती, या स्टेट पर्यंत जाऊ शकतो आपण. आणि मानवाचं सर्वोत्तम ध्येय यात आहे की त्याने देवाचा शोध घ्यावा. पण तो प्रेमामार्फत होऊ शकतो यावरती ते खंबीर आहेत. म्हणजे इतर मार्गापेक्षा प्रेमाचा मार्ग जास्त श्रेयस्कर त्यांना वाटतो. त्यानंतर जगातील सगळेच धर्म एकाच मार्गाकडे जातात. सत्याच्या जगात एवढे धर्म आहेत, जेवढे व्यक्ती. आता ही गोष्ट आपल्याला म्हणजे रामदासांच्या ह्याच्यात सुद्धा थोडीशी म्हणजे त्यांच्या मनाच्या श्लोकात पण आपल्याला बरेचदा हे जर थोडंसं लक्ष देऊन वाचण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जाणवतं की म्हणजे जेवढे जेवढे देव आहेत तेवढे म्हणजे जेवढे जशा प्रकृती तसे देव आहेत अशा प्रकारचं त्यांचं एक त्यांनी ते त्याच्यात लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येकाचा धर्म आणि देव वेगळा. आपण सगळी इम्परफेक्ट माणसं देवाने तयार केलेल्या धर्माला शब्दांमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचे इंटरप्रिटेशन पण आपण थोडेसे रॉंग करत जातो आणि त्यामुळे ते इम्प्युअर होत जातं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे देवाचा जो धर्म आहे त्याला माणूस शब्दामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे ते थोडंसं त्याची प्युरिटी कमी होते आणि त्याचा इंटरप्रिटेशन चुकीचं केल्यामुळे अजून जास्त प्युरिटी त्याची कमी होते. मग मग यामध्ये सगळ्यात बरोबर नेमकं कोणाचं? ते म्हणतात की एव्हरीवन इज राईट फ्रॉम देअर ओन स्टँड पॉइंट आपण म्हणूया. तर पण मग ते हेही म्हणतात की याचा अर्थ असा नाही की सगळेच बरोबर आहेत. असंही असू शकतं की सगळेच चुकीचे आहेत. पण मग ह्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तर आपल्याकडे टॉलरन्स असला पाहिजे. टॉलरन्स असेल तर आपण वेगवेगळ्या ज्या विचारधारा आहेत त्यांना सामावून घेऊ शकतो, त्यांचा विचार करू शकतो, एकत्रित तुलनात्मक अभ्यास करू शकतो वगैरे. तर धर्माचं खरं ज्ञान श्रद्धेच्या म्हणजे थोड्याशा अंधश्रद्धा अशा अर्थाने तो शब्द तिकडे वापरला होता. अंधश्रद्धेच्या भिंती पाडायला मदत करतं आणि टॉलरन्सला जन्म देतं. यातूनच आपल्याला आपलं सुद्धा ज्ञान होतं, म्हणजे स्वतःबद्दलची पण जाणीव होते. ट्री ऑफ रिलिजन सेमच राहतो, पण त्याच्या ज्या ब्रांचेस आहेत म्हणजे वेगवेगळे जे धर्म आहेत म्हणजे हिंदू असेल, मुस्लिम असेल, हे जे वेगवेगळे धर्म आहेत हे फिजिकली काय म्हणता येईल ते फिजिकली इक्वल नाही आहेत. अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. मग त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की त्यामुळे माझा धर्म मोठा असं म्हणता येत नाही. आता ते म्हणतात की यावरनं अजून एक पुढे गोष्ट येते ती म्हणजे देवाला असलेली वेगवेगळी नावं. तर त्याला ते कशा प्रकारे सांगतात की आपण देवाला अट्रिब्यूट्स ने डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला आपण नाव देऊ नाही शकत. त्याला कशाने जोडतो की तो कसा आहे, काय आहे, अशा प्रकारे त्याला ते जोडण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला त्या निर्गुण देवाला सगुण करण्याचा प्रयत्न करत जातो असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. तर आपण म्हणूया की देवाची जी ओळख आहे ती माणसाला अट्रिब्यूट्स मुळे होतीये. तर गांधीजींना असंही वाटतं की संपूर्ण जगामध्ये या नैसर्गिक आपत्ती ज्या येतात म्हणजे जसं की त्यांनी तिकडे बिहारचा भूकंपाचा उल्लेख केला 1934चा, तर त्या माणसाच्या पापांची शिक्षा म्हणून मिळतात असं त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये. आता हे विधान काहींना पटेल, काहींना पटणार नाही. तर हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल विधान आहे. फक्त निसर्गाचा देवाचा कोप म्हणून नाही तर निसर्गाचं पालन न केल्याची शिक्षा आपल्याला ती मिळते. म्हणजे निसर्गाच्या नियमांचं जे पालन आहे ते आपण नाही केलं म्हणून आपल्याला ती शिक्षा मिळते असं म्हणणं. पण त्याच्यामध्ये एक वाक्यामध्ये ते काय म्हणतात की देवाचा कोप म्हणून नाही तर म्हणजे देवाचा कोप म्हणून तर आहेच, बट अजून जास्त काय तर निसर्गाच्या नियमांचं पालन नाही केलं म्हणून सुद्धा. तर त्या आपत्तीमागे डिव्हाइन पर्पज असं त्यांना वाटतं. तर कदाचित पुढील काळामध्ये आपण भूकंप कधी होईल हे सुद्धा ओळखू शकू. पण असे अनेक जे विजय निसर्गावरती आपण मिळवलेले आहेत त्या गोष्टी आपल्याला इनर प्युरिफिकेशन साठी मदत नाही करू शकत आणि ज्यामुळे सगळं निरर्थक आहे असं त्यांना वाटतं. हे सगळं निरर्थक आहे असं त्यांना वाटतं. त्यातनं ते म्हणतात की श्रद्धा आणि तर्क फेथ आणि रिझन याबद्दल गांधी म्हणतात की फक्त तर्काने देवापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. परफेक्शनला देवाला जेव्हा माणूस आपल्या शब्दात आपल्या तर्कांनी बसवतो तेव्हा ते इम्प्युअर होतं. त्यामुळे ते म्हणतात की रिझनचं सपरेशन व्हायला हवं का असं मला नाही वाटत. पण त्यांचं म्हणणं आहे की बट त्या काय म्हणता येईल की जे रिझनला साक्षी ठेवणारी जी वस्तू आपण म्हणू की जी शक्ती आहे त्या शक्तीला आपण रिकॉग्नाइज करणं गरजेचं आहे. ज्या आपण म्हणूया की जी गोष्ट रिझन मुळे आपल्याला कळते तर त्या रिझनच्याच मागे काहीतरी आहे की ज्याने त्या रिझनला सपोर्ट केला किंवा त्या रिझन आपल्यामध्ये आलं याच्या मागची जी शक्ती आहे ती म्हणजे देव आहे असं त्यांना वाटतं.
आणि फेथ बद्दल ते म्हणतात की फेथ इन इटसेल्फ मल्टिप्लाइड इन टू nth डिग्री इज गॉड. आपल्यात स्वतःच वरची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला आपण nth डिग्रीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला देवाचं स्वरूप दिसतं. अशा प्रकारचे म्हणजे एक अवतार नावाचं एक अॅनिमेटेड सिरीज पण आहे, तर त्याच्यामध्ये पण थोडंसं अशाच प्रकारचं काहीतरी दाखवलं होतं. तर आयुष्याचा स्वतःचा आयुष्याचा अनुभव सांगताना ते म्हणतात की सत्याग्रही म्हणून माझ्याकडे देवाशिवाय आणखी कुठलंही स्रोत नव्हतं. आपण लढ्यासाठी म्हणून किंवा स्ट्रगल करण्यासाठी म्हणून. तर माझ्या सगळ्या ऍक्शन्स या त्या आतल्या आवाजाने प्रॉम्प्ट केल्या होत्या. जे मगाशी आपण म्हटलं इनर व्हॉइसला ते गॉड म्हणतात. तर ते माझ्या इमॅजिनेशनचं प्रोडक्टही असू शकतं. आणि इफ इट इज सो, आय प्राइज दॅट इमॅजिनेशन ॲज इट हॅज सर्व्ड मी फॉर चेकर्ड लाईफ. सो एक प्रकारे जसं भगतसिंगने एंड केलेला आहे त्याच्या लिखाणाचा, तशाच प्रकारे गांधी सुद्धा करतात. म्हणजे आपल्या व्हॅल्यूजसाठी उभं राहणं म्हणजे काय, तर ते या दोन्ही लिडर्स कडनं आपल्याला कळतं. आणि त्यानंतर अर्थात पुढे महत्वाचं म्हणजे अजून तिसरा व्यक्ती आपण जे घेतले होते ते म्हणजे सावरकर. तर त्यांनी जो निबंध लिहिलाय त्या निबंधाचं नाव होतं मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव. तर या दोन गोष्टींमध्ये त्यांनी आपण म्हणूया की डिव्हिजन केलेलं आहे देवाचं. तर ते कशा प्रकारे, तर ते म्हणतात की माणूस त्यांनी एक छान इंट्रोडक्शन खूप छान दिलं होतं. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की समजा एखादी नदी वाहतीये तर त्या नदीवरती आपण एक नदीच्या पाण्यावरती काठी आपटली तर काठी आपटल्याने तरंग उमटतात आणि त्या नदीच्या प्रवाहामध्ये दोन भाग तयार होतात. आणि तसेच भाग माणूस सुद्धा आपल्या कल्पनेत खरं तर करत असतो. आणि ते कसे आपल्या जाणीवेने करत असतो. तर ते कसे ते सांगतात की मनुष्य आपल्या जाणीवेने विश्वाचे दोन भागात विभागणी करतो. म्हणजे सुंदर असेल, कुरूप असेल, सुगंधी, दुर्गंधी, मंजूळ, कर्कश, मृदुल, कठोर, प्रिय, अप्रिय, चांगले, वाईट, दैवी, राक्षसी आणि असे अनेक ड्युएल्स उभे राहतात. माणूस जेव्हा जाणीवेतनं विचार करतो तेव्हा. आणि त्यावेळेला माणूस काय विचार करतो की माणूस स्वतःला विश्वाचा केंद्रबिंदू सेंटर पॉइंट समजतो. आणि ज्याने विश्वाचा चांगला आपण म्हणूया की भाग बनवला तो देव, आणि ज्याने वाईट बनवला जो दुःख देणारा भाग आहे तो दानव. अशा प्रकारे डिव्हिजन आपण सरळ सोट करून मोकळे होतो. त्यानंतर माणसाने आपल्या जाणीवेनुसार विश्वाची युटिलिटी, उपयुक्तता, बरे वाईटपणा मोजला. आणि अर्थात माणसासाठी इनएव्हिटेबल गोष्ट होती ती, कारण एवढ्या मोठ्या विश्वामध्ये कुठला मॅटर अगदी प्रत्येक मॅटर उचलून ते मोजणं आणि स्टोअर करणं त्या काळात पण शक्य नव्हतं आणि आजच्या काळात पण अगदीच काही शक्य अशातला काही भाग नाही. पण संपूर्ण जगाचा व्याप पाहता ते सगळं अशक्यच होतं. त्यामुळे आपल्या 5 इंद्रियांनी जेवढं विश्व समजतं, जेवढं समजू शकतं आपल्याला, तर त्या आधारावरती आपण निर्णय घ्यायला किंवा त्या आधारावरती थिअरीज उभ्या करायला आपण सुरुवात केली. ज्ञानेंद्रिय जर 5 आहेत तर विश्वातील सगळ्याच वस्तू 5 गुणांच्या तर असणारच. अशा प्रकारे आपण एक लॉजिक त्याच्यामध्ये बांधलं. त्यामुळे विश्वाचा किंवा निसर्गाचा म्हणा जो आपल्याशी संवाद होतो तो या 5 मुखातनच होतो. हे लॉजिक सुद्धा आपल्याला जाणवतं. आणि त्यामुळे महादेव पंचमुखी असं ते म्हणतात. म्हणजे हे लॉजिक पण तिकडे ते बिल्ड करण्याचा प्रयत्न करतात. तर पुढे त्याच्यानंतर की जे आपण म्हणूया की जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत या विश्वाच्या गुणधर्माला समजून घेण्याचा माणसाचा प्रयत्न जितका इनेव्हिटेबल, तितकाच माणसाने त्या विश्वाला तयार करणाऱ्या देवाच्या अंतःकरणाची कल्पना करण्याचा प्रयत्नही साहजिकच होता. म्हणजे माणसाने स्वतःच्या अंतःकरणाने देवाचं अंतःकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि तो साहजिकच, कारण माणूस भावनेने पण त्यामध्ये विचार करतोय. आणि त्यामुळे हे दोन्ही गोष्टी इनेव्हिटेबलच सावरकरांना वाटतात. आता आपण म्हणू की भगतसिंग याच्यामध्ये देव ही संकल्पना माणसाच्या कमतरतेतनं आली आहे असं म्हणतो. आणि पूर्वजांनी निसर्गाला समजून घेताना काही कल्पना केल्या आणि त्यातून देवाचा जन्म झाला असं भगतसिंग मगाशी म्हणत होता. सावरकर याच्यामध्ये काय म्हणतात? सावरकर याच्यामध्ये म्हणतात की ज्या गोष्टी अपरिहार्य होत्या, ज्या गोष्टी इनएव्हिटेबल होत्या, तर त्यातनं माणसाने काहीतरी एक मार्ग काढला आणि त्या मार्गातनं आपल्या 5 सेन्सरी ऑर्गन्स मधनं जशा प्रकारे एक थिअरी माणूस बिल्ड करत गेला. आता थोडंसं आपण म्हणूया की आज थोडंसं जग पुढे गेलेलं, सायंटिफिक ऍडव्हान्सेस झालेले आहेत. तर या माणसाने विज्ञानाच्या मदतीने इतके शोध लावलेत की ग्रॅव्हिटेशनल वेव्ह सेन्सर वगैरे असेल किंवा एक्सरे इमेजिंग असेल, या गोष्टी शोधलेल्या आहेत. तर ही माणसाची आधुनिक इंद्रियच म्हणता येतील का आपल्याला, असा पण आपल्याला विचार करावा लागतो. आणि ज्यातून आपण जगाचा वेगळ्या प्रकारे शोध घेऊ शकतो असंही आपल्याला थोडंसं जाणवतं. त्यानंतर मनुष्याच्या सुखसोयीसाठी देवाने फार ममतेने सृष्टी निर्माण केली असं ते म्हणतात.
मनुष्याच्या सुखसोयीसाठी देवाने फार ममतेने सृष्टी निर्माण केली असं त्यांना वाटतं. म्हणजे उन्हाळ्यात नद्या सुकून जातील म्हणून समुद्राचे खारट पाणी ढगात साठवून ठेवतो आणि त्याचा पाऊस पाडतो. आणि सगळा समुद्र गोड होऊ नये आणि माणसाला नंतर मीठ मिळू नये आणि त्याचा संसार अळणी होऊ नये म्हणून देव एवढंही अगदी गोड पाणी तयार करत नाही. तो मीठ ठेवतो समुद्रामध्ये जेणेकरून आपल्याला मीठ मिळत राहील. तर ह्याची पण तो काळजी घेतो. तर आणि त्याच प्रकारे म्हणजे सगळं गोड पाणी होऊ नये म्हणून तेवढीच किरणांमध्ये शक्ती देतो की तेवढंच पाणी शोषलं जाईल आणि तेवढीच ढगांमध्ये पण ताकद देतो की तेवढंच पाणी स्टोअर होईल. त्यानंतर दुसऱ्या बाजूला प्राणी सुद्धा हवे तितकेच हुशार आणि विविध सेवेला सुसज्ज आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे वाळवंटामध्ये उंट असेल तर वेगाने धावणारा कधी घोडा असेल जो लांबचा पल्ला गाठण्यासाठी मदत करतो. तर या सगळ्यातनं ते म्हणतात की पण घोड्याला माणसावर स्वार व्हायची बुद्धी देवाने त्याला दिली नाही. तर योग्य तेवढीच बुद्धी देवाने त्याला दिलेली आहे. आणि इव्हन पिकं सुद्धा आपण बघतो. एक दाणा पेरला की 100 दाणे येतात. एक आंबा पेरला की त्याचे 100 आंबे तयार होतात. इव्हन माणसाच्या देहाची रचना जी जशी केली त्याच्यामध्ये सुद्धा त्याला डोळा दिला आणि त्या डोळ्याला बघण्यासाठी म्हणून सुंदर अशी सृष्टी तयार केली. म्हणजे मोराचं पीस असेल किंवा अशा अनेक गोष्टी देवाने तयार केल्या. देवाने माणसाला कान दिला आणि त्या कानाला ऐकण्यासाठी म्हणून पक्ष्यांना सुंदर आवाजही दिला. तर अशा प्रकारे ती मांडणी करत चाललेले आहेत आणि ते म्हणतात की जगात रात्री चांदणे आहेत, उषःकाल गुलाबी आहे, तारुण्य टवटवीत आहे, निद्रा गाढ आहे, भोगात रुची आहे आणि योगात समाधी. तुझी आमच्यावर माया आहे, तू आमची आई आहेस. आता तू आमची आई आहेस इकडे ते उल्लेख करतायत आणि त्याच्यामधनं आपल्याला असं लक्षात येतं भगतसिंग मगाशी म्हणाला होता की माणूस जेव्हा भीतीतनं देवाला आई वडील भाऊ बहीण हे समजायला लागतो. पण ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की सावरकर अजून एक वेगळा मुद्दा म्हणतात की कृतज्ञतेनं आपण देवाला आई सुद्धा म्हणतोय. असाही मुद्दा आपल्याला एक लक्षात येतो. त्यातनं पुढे ते म्हणतात की पण जशा प्रकारे आपण आता सगळ्या अनुकूल गोष्टी बघितल्या तशाच अनेक प्रकारांमध्ये निसर्ग आपल्यासाठी प्रतिकूल पण आहे. म्हणजे तोच जो सूर्य आपण मगाशी म्हणत होतो तोच सूर्य आपल्याला उष्माघात म्हणजे एवढ्यापर्यंत उष्मा वाढवतो. लोक त्याच्यात मरतात सुद्धा. समुद्र बोटी जहाज नावा सगळ्या बुडवतो. नद्या आणि समुद्रांनी आजपर्यंत अनेक अशा ज्या सिटीज आहेत त्या पोटात घातलेल्या आहेत आणि भूकंपाने तर अनेक बळी आजही जातच असतात. तर त्याच्यामध्ये आता ते थोडंसं इस्लामकडे पण थोडंसं येतात. त्याच्यामध्ये ते म्हणतात की इंजिल आणि कुराणामध्ये अशी भाबडी भक्ती दिली आहे की बोकड, कोंबडी, ससा, शेळी, हरिण असे अनेक प्राणी माणसांना मांस मिळावे म्हणून देवा तू निर्माण केलेस. पण त्याच देवाने माणसांचं मांस खाण्यासाठी सिंह, वाघ, चित्ते, लांडगे हे सुद्धा निर्माण केले. आता मग हे सगळं कोणी निर्माण केलं तर देवानेच केलंय. तर ज्या विश्वाच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी आणि जिच्या इव्होल्युशनचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ती आहे तिला देव म्हणायचे असेल. आता ह्याच्यामध्ये ते म्हणतात देव म्हणायचे असेल. मी देव म्हणतो असं ते म्हणत नाहीयेत. देव म्हणायचे असेल तर देवाने सगळी सृष्टी माणसाला केंद्र समजून म्हणजे आपण जसं मगाशी फर्स्ट एकदम जेव्हा स्टार्टिंग केली होती तेव्हा जर बघितलं होतं त्यामध्ये माणसाला सृष्टीचं केंद्र समजून मनुष्याच्या सुखसोयीसाठी बनवली ही भावना भाबडी, खुळी आणि खोटी आहे. हे कळल्याशिवाय त्या विसंगतीचा उलगडाच होत नाही आपल्याला. तर आणि हा जो पॅराग्राफ होता ना हा पॅराग्राफ भगतसिंग, महात्मा गांधी आणि सावरकर यांच्या विचारातला सगळ्यात मूळ फरक आहे. म्हणजे या एकाच ठिकाणी भगतसिंग जो आहे तो म्हणतोय की मी देवाला मान्य करत नाही. याच ठिकाणी सावरकर म्हणतायत की तिला देव म्हणायचे असेल तर, आणि गांधी म्हणतात की मी देवाला मान्यता देतो. हे फंडामेंटल पॉइंट्स आहेत तिथे फार. त्यानंतर कोणत्या हेतूने किंवा कोणत्या हेतू वाचून हे विश्व निर्माण झाले हे जर तर्काने समजतंय आणि मुळीच शक्य नाही असं सावरकरांना वाटतं. म्हणजे एका ठिकाणी भगतसिंग असा विचार करत होता की तर्कानेच गोष्टी सिद्ध होऊ शकतात, त्याचे पुरावे एव्हिडन्सेस तयार करूनच आपण ती गोष्ट ठरवू शकतो. तर इकडे सावरकर म्हणतात की ती तर्काने समजणं शक्य नाहीये. एवढे मात्र नक्की की मनुष्य मात्र देवाच्या खिसगणतीत नाही. म्हणजे आता ह्याच्यावरती ते म्हणतात की इटर्नल टाइम पिरियड मध्ये ज्या प्रकारे किडा, मुंगी, माशी मेल्याने जेवढा फरक पडत असेल तेवढाच संपूर्ण मनुष्य जात जरी संपली तरी सुद्धा तेवढाच परिणाम त्याच्यावरती होईल. आणि मनुष्य हा या सगळ्या उलाढालीतला अगदी तात्पुरता परिणाम आहे. ह्युमन इज द टेम्पररी अँड इनसिग्निफिकंट रिझल्ट ऑफ इव्होल्युशनरी प्रोसेस ऑफ द युनिव्हर्स असं आपण त्यातनं म्हणू शकतो. माणसाला खायला मिळावे म्हणून धान्य उगवत नाही, फळे पिकत नाहीत, पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून नद्या वाहत नाहीत. माणूस नसताना सुद्धा हे सारे चालूच होते. माणसा वाचून एक काजवा मेल्याने म्हणजे माणूस जर
आपण म्हणूया की मेला, तर त्याने जेवढं किती वाईट वाटेल विश्वाला, तर एक काजवा मेल्याने जेवढं पृथ्वीला वाईट वाटेल तेवढंच वाईट वाटेल. तर असे 100 सूर्य जरी एका झटक्यात संपले तरी सुद्धा त्यास काही वाटावायचे नाही, असं ते शेवटी त्याला कन्क्लूड करताना म्हणतात. त्याच्यामध्ये ते म्हणतात की माणसाला त्याच्या पद्धतीने विश्वाला मोजता यावे, संख्येत मोजता यावे, या सोयी उपभोगता याव्यात, किंवा तेवढेच काय ते मनुष्यावरती देवाचे उपकार आहेत. आपल्याला ते मोजता येतं बाबा, की कशा कशा प्रकारे आपल्याला जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्याने ते मोजता येत असेल किंवा कशाने, पण ते ते आपले देवावरचे आपल्यावरती तेवढे उपकार आहेत. तेवढे मिळू न द्यायचे अशी विश्वाची रचना झाली असती तर त्याचा हात कोण धरणार होतं? मग इथे परत ते देवाला सर्वशक्तिमान मानतायत. त्यानंतर सुगंध, सुस्वर असेल, सौंदर्य, सुख ज्या योगायोगाने माणसाला लाभत आहे त्या योगायोगाला शतशः धन्यवाद ते देतात. त्यानंतर ते म्हणतात की ज्यामुळे हा योगायोग घडून आला त्या विश्वशक्तींना त्या अंशापुरते मनुष्याचा देव म्हणून म्हटल्याचे समाधान म्हणजे आपल्याला मिळवता येईल, उपकृत होऊन भक्तीचे फुलही वाहता येईल. पण त्यांचा आपला आणि देवाचा, त्या विश्वाच्या देवाचा जर आपल्याला संबंध आपण जोडणार असू तर एखाद्या रस्त्यावरच्या भिकाऱ्याने सम्राटाशी संबंध जोडल्यासारखी काहीतरी परिस्थिती तयार होईल असं त्यांना वाटतं. आणि ते म्हणतात की आपले जे चांगले ते देव करील, हे केले तर मी सत्यनारायण करीन, अशा अशा खुळचट आहेत. कारण तो आपण म्हणूया की ते पूर्णपणे असत्य आहे. म्हणजे ज्या संकटापासून आपल्याला सोडवले म्हणून आपण सत्यनारायण घालतो, तर त्या संकटात टाकणारा कोण होता? तर तोच होता. तर त्याच्यामुळे प्रथम गळा कापतो आणि नंतर मलम लावतो. आता इथे परत आपल्याला थोडंसं भगतसिंगचा जाणवतो की विचार थोडासा, की प्रथम गळा कापतो आणि मलम लावतो. मलम लावतो म्हणून पूजा करावी, तर गळा का कापला हेही विचारायला हवे. आता आधीच्या थिंकर्सशी आपण परत ह्यांना जोडण्याचा प्रयत्न करू. तर तिकडे भगतसिंग म्हणत होता की तो आधी गळा कापतो आणि मग मलम लावतो, त्यामुळे त्याचा धिक्कार करतो मी. गांधीजी म्हणत होते तो गळा कापतो आणि त्यातनं काहीतरी म्हणजे ते म्हणाले की जी आपण नॅचरल कलॅमिटी जी आली होती, त्या नॅचरल कलॅमिटीमुळे आपण प्युरिफाय होतो असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे गळा कापतो तर ते योग्यच आहे, कारण बेटर कॉज त्यातनं काहीतरी घडतो असं गांधीजींना वाटतंय. सावरकर म्हणतात की मलम लावतो म्हणून पूजा करावी, तर गळा का कापला हेही विचारायला हवं. विश्वाच्या ठायी या दोन्ही भावना अनाठायी आणि असमंजस आहेत असं त्यांना वाटतं. म्हणजे इथे त्यांनी गांधी आणि भगतसिंग या दोघांनाही आपण म्हणूया की त्यांच्या अपोजिट मध्ये स्वतःचं मत मांडलेलं आहे. ती विश्वाची आद्यशक्ती ज्या ठराविक नियमाने तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्या म्हणजे आपण म्हणूया की ही जे विश्व ज्या प्रकारे प्रोसेस करतं, फंक्शन करतं, तर त्या नियमांना समजून घेणं मनुष्याच्या हिताचं, सुखाला पोषक तेवढं आपण उपयोगात येईल तेवढं आपण घ्यायचं, हे आपल्या हातात आहे. देवाला आवडते ते चांगले आणि सुखदायी ते देवाला आवडते, म्हणजे माणसाला सुखदायी ते देवाला आवडते किंवा देवाला आवडते ते चांगले, या दोन्ही समजुती खुळचट आहेत असं त्याच्यामध्ये ते सांगतात. आणि पुढे आपण विश्वात राहतो, विश्व आपले नाही, हे सगळ्यात महत्वाचं वाक्य याच्यातलं वाटतं. त्यानंतर ते म्हणतात की फार कमी अंशाने ते आपल्याला अनुकूल आहे. काय तो विश्व फार कमी अंशाने आपल्याला अनुकूल आहे, पण फार जास्त अंशाने ते प्रतिकूल आहे, अनफेवरेबल आहे आपल्यासाठी. हे जे असे आहे त्याला नीटपणे धीटपणे समजून घेऊन तोंड देणे, हीच खरी माणुसकी. आता ह्युमॅनिटीचं एक वेगळंच व्याख्या आपल्याला ते देत आहेत की या विश्वाचे नियम समजून घेणे आणि ते त्या प्रकारे वापरणं, माणसासाठी म्हणून ते वापरलं, हीच खरी माणुसकी आणि विश्वाच्या देवाची तीच खरी पूजा, असं करून ते त्यांच्या निबंधाचा एंड करतात. सो अशा प्रकारे हे तिघही जणांनी आपापली आपलं एसेज म्हणूया की त्यांचं जे रायटिंग आहे ते मांडलं. आणि थोडासा आपण परत एकदा म्हणजे ह्यांच्या सगळ्यांच्या लिखाणावरती कम्पॅरेटिव्ह थोडस करण्याचा प्रयत्न करू, तर आपल्याला लक्षात येतं की त्यांचा अप्रोच काय होता रायटिंगचा. तर त्याच्यामध्ये अप्रोच मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की प्रत्येकाची मतं आधी फिक्स आहेत आणि ते त्याची त्याला फेवरेबल अशी एक्झाम्पल्स ते देत जात आहेत. त्यानंतर एम काय, तर भगतसिंगचं एम होतं की तो नास्तिक का आहे हे त्याला सांगायचं होतं. आणि सावरकरांचं एम हे आहे की कशा प्रकारे देवाला आपण म्हणूया की विज्ञानाच्या पद्धतीने त्यांना डिफाईन करता येईल, हे त्यांना सांगायचं होतं. खुळचट समजुती समाजाच्या दूर करायच्या होत्या.
समजुती त्या दूर करायच्या होत्या, असं एक चित्र आपल्याला दिसून येतं. तर गांधींचं जे म्हणणं आहे, तर गांधींचं माय गॉड म्हणजे माझा देव काय आहे हे त्यांना सांगायचंय. आणि ह्याच्यामध्ये कोण देव आहे किंवा कशाला देव समजलं जातंय, तर या गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात येतं की संकल्पनेच्या बाबतीत धरायला जर झालं तर भगतसिंग म्हणतो की भूत वगैरे ह्या गोष्टी जशा डेव्हलप झाल्या तसंच देव सुद्धा डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे आता तो देवावरती विश्वास ठेवत नाही, त्यामुळे तो देव कसा आहे हे सांगण्याचं पण फंदात फारसा पडत नाही खरं तर. त्यानंतर गांधीजी काय म्हणतात की गांधीजींना सत्यामध्ये देव आहे असं वाटतं, इनर व्हॉइस, ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत होते. तर सावरकरांनी 2 प्रकारे वर्गीकरण केलं, विश्वाचा देव आणि माणसाचा देव. तर विश्वाच्या देवाबद्दल तर आपण जाणून घेतलं की तो क्रिएटर आहे, अशा प्रकारे सर्वशक्तिमान आहे वगैरे, अशा प्रकारची धारणा सावरकरांची पण आहे. पण माणसाचा देव, माणसाच्या खुळचट समजुतीतनं कसा माणसाचा देव तयार झाला हे त्यांनी तिकडे सांगितलं. त्यानंतर जी ओरिजिन आहे, कन्सेप्ट ऑफ गॉडची जी ओरिजिन आहे ती कशा प्रकारे प्रत्येकाने मांडली आहे. तर मगाशी आपण जसं बघितलं की सत्याला देव मानल्यामुळे म्हणजे थोडस ते कुठेतरी अशा पण प्रकारचं जातं की ज्याच्यामध्ये असं आपण म्हणू की जे गांधी आहेत, गांधींनी ओरिजिन ऑफ कन्सेप्ट ऑफ गॉड काय सांगितले की बाबा ज्याच्यामध्ये सत्य आहे, सत्याच्या निगडीत त्यांनी गोष्टी या उभ्या केलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मुळाशी सत्य आहे आणि त्याच्यावरती त्यांनी त्या सगळ्या गोष्टी बिल्ड केल्यात. त्याच्यामुळे ओरिजिन काय असेल त्याचं, तर सत्य ही गोष्ट त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर भगतसिंगने मगाशी जसा मी उल्लेख केला की समाजाच्या विकनेस मधनं ती एक गोष्ट येते, देव ही संकल्पना, असं त्याला वाटतं. म्हणजे ओरिजिन काय आहे तर माणसाचा विकनेस त्याला वाटतं. त्यानंतर सावरकरांचा मुद्दा आपण आत्ताच घेतला आणि त्याच्या पुढे जी देवाची सत्यता पारखून पाहण्याचा पण ते सगळेजण प्रयत्न करतात. तर देवाची सत्यता पारखून पाहताना त्याच्यामध्ये जो भगतसिंग आहे तो म्हणतो की ज्या गोष्टी आपण प्रूव्ह करू शकत नाही, ज्या गोष्टी तर्काला धरून नाहीत, त्या गोष्टी या जगात मी मान्य करत नाही. त्याच्यानंतर गांधी तरी सुद्धा ते म्हणतात की फेथ असायला हवी. त्याच्यानंतर रिझन जे आहे त्याला जो साक्षी आहे तो देव आहे, अशा प्रकारचं ते मांडतायत. आणि सावरकर रियालिटी ऑफ गॉड मध्ये म्हणतात की या सगळ्या जे ह्युमन परसेप्शन्स आहेत, या ह्युमन परसेप्शन्सच्या वरती, या सगळ्याच्याही वरती एक जो क्रिएटर आहे तो एक देव आहे असं आपण म्हणूया. ही जी शक्ती सगळ्यातनं आपल्याला जाणवते ती देव आहे, अशा प्रकारे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला एक दुसरी गोष्ट जाणवते की डज गॉड सेव्स अस ऑर पुट अस इन डिफिकल्टी. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये तो दुःखात टाकतो की तर सुखातनं बाहेर काढतो, यामध्ये पण प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे जे आपण बघितलं. तर भगतसिंग म्हणतो की तो दुःखात पण टाकतो असा त्याने प्रश्न विचारला होता. तर गांधीजींना असं वाटतं की जरी त्याने दुःखात टाकलं तरी सुद्धा तो आपल्या बेटर कॉज साठीच आपल्याला टाकतोय. आणि सावरकरांचं म्हणणं आहे की या दोन्ही संकल्पना खुळचट आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या गोष्टीचा विचारच नाही करू शकत. तर मग त्याच्यानंतर आपण म्हणूया की फेथ आणि रिझन बद्दल आपण बघितलं. तर फेथ बद्दल ते म्हणतात की गांधीजी काय म्हणतात की जी स्वतःवरची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा जर आपण मल्टिप्लाय केली तर त्यातनं देव तयार होतो. आणि रिझनच्या बाबतीत ते काय म्हणतात की रिझन जे आहे ते संपूर्णपणे आपण त्याच्यावरतीच निर्भर राहून देवाला ओळखू शकतो का, तर तसं काही नाही. आता इथे थोडंसं सावरकर आणि गांधी परत एकदा आपल्याला सेम लाईन वरती दिसतात. सावरकरांचं पण हेच म्हणणं होतं की तर्काच्या आधारावरती आपण देवाची कल्पना करणं चुकीचंच आहे. त्यानंतर लॉज ऑफ गॉड वरती आपण विचार केला की देवाचे जे नियम आहेत, तर गांधीजी म्हणतात देवाचे नियम आणि देव या दोन्ही गोष्टी एकच आहेत. देव आणि देवाचे नियम या दोन्ही गोष्टींना धरून ते देव अशा प्रकारे कन्सिडर करतात. काही काही ठिकाणी आपल्याला आपल्या संत साहित्यामध्ये पण असं जाणवतं की जो कर्ता कर्म आणि जे आपण म्हणूया की अजून काय बरं त्रिपुटी जी आहे ती तर ती जी त्रिपुटी जी आहे तर त्या त्रिपुटी बाबतीत ते म्हणतात की हे तिन्ही एकच होऊन जातं, ते तिन्ही देव होऊन जातं, अशा प्रकारचं ते मांडतायत. एक त्यांनी तो मुद्दा मांडला होता. त्याच्यानंतर जे भगतसिंगने काय म्हटलं होतं की जो या स्वतःच्याच नियमांना लांघून जाऊ शकत नाही तो देव कसला, असा त्याने प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर मग देवावरती विश्वास कसे काय लोक ठेवायला लागले, हा एक मुद्दा होता.
त्याच्यावरती आपल्याला लक्षात आलं की काही जणांना भगतसिंगला असं वाटतं की त्या लिमिटेशनमुळे देवावरती लोक विश्वास ठेवायला लागले. पूर्वजांपासून एक थोडंसं डॉमिनेशन एका क्लासने मेंटेन केलं आणि त्याच्यातनं देवावरती श्रद्धा ठेवलीच पाहिजे अशा प्रकारचं एक डॉमिनेशन त्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यामध्ये त्याने ह्युमन लिमिटेशनचा परत उल्लेख केलेला आहे. हे आपल्याला दिसतं. त्यानंतर गांधींना असं वाटतं की इनर व्हॉइस जो आहे तो प्रत्येकाला ऐकू येतो आणि त्यातनं माणूस स्वतःच्या अनुभवातनं ह्या गोष्टी करत जातो. तर सावरकरांनी जे आपण म्हटलं की पंचेंद्रियांचा उल्लेख त्याच्यामध्ये केला होता की देवावरती विश्वास ठेवण्यासाठी त्या माणसाने पंचेंद्रियांचा वापर केलाय. आता याच पंचेंद्रियांवरनं मुद्दा जो आला त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की सावरकर म्हणतात की पंचेंद्रियांकडनं देवाकडे जाण्याचा आपला प्रवास चालू होतो एक प्रकारे. तर गांधीजी म्हणतात की ते फसवेत. हे जे ह्यातनं जे ज्ञान होतं, ज्या ज्ञानेंद्रियांमधनं जे ज्ञान होतं ते फसवय अशा प्रकारचं आपल्याला जाणवतं. आणि अशा प्रकारे आपल्याला एक चित्र डोळ्यासमोर येतं की कशा प्रकारे देवाच्या संकल्पनेवरनं हे तिघही जण आपापली मतं मांडतात, ठाम मतं मांडतात. कुठे कुठे स्वतःला काय म्हणता येईल, या पूर्ण देवाच्या संकल्पनेला कोणीतरी विरोध करतं, तर कोणीतरी पूर्णपणे सपोर्ट करतं, तर कोणीतरी म्हणतं की जर असेल तर काय असू शकतं, अशा प्रकारची एक मांडणी करतं. तर थोडंसं एक म्हणजे आपण म्हणूया की रामदास स्वामींच्या याच्यात ते म्हणतात की जगी देव धुंडाळीता आढळेना, जगी मुख्य तो कोण कैसा कळेना, अशा प्रकारची ती परिस्थिती थोडीशी आपल्याला लक्षात येते. म्हणजे आपण म्हणूया की सगळ्यात शेवटची जी नोट म्हणून आपल्याला या सगळ्याकडे पाहायचं असेल तर पुढे जे आपण जे डिस्कशन करू त्याच्यावरती त्याच्या आधी फक्त एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे, ती म्हणजे अशी की विंदांची ज्या म्हणजे एवढे लक्षात ठेवा जी कविता आहे त्याच्यामधली जी एक आपण म्हणूया कडवज आहे, त्याच्यात ते म्हणतात की जाणते जे सांगती ते ऐकून मी घ्यावे सदा, मात्र तीही माणस आहे एवढे लक्षात ठेवा. तर म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ह्यांनी जे सांगितलं तर तीही माणसंच आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचंय आणि त्यातनं आपल्याला पुढे प्रोग्रेस करायचंय. तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला घ्यायचा आणि आपण हळूहळू पुढे डिस्कशन याच्यावरनं करू की कोणाला काय काय वाटतं आणि कोणाची काय काय मत आहेत. थँक्यू. धन्यवाद चैतन्य. चांगलं नंतर तुलनाही तू मांडलेली आहेस. मला वाटतं आणखी काही प्रश्न किंवा कोणाला काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. तर खूपच छान झालं. कोणाला काही प्रश्न किंवा कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. बोला ना मनीषा. मीच आहे का? नाही, शशांकला पण काही बोलायचंय. हा बरं. नाही, बोला बोला मॅडम, तुम्ही बोला, मी येतो नंतर. मला हे विवेचन आवडलं. एक म्हणजे UPSC ची किंवा MPSC ची तयारी करत असल्यासारखं प्रदीर्घ विवेचन होतं हे. याची ध्रुव अकॅडमी मध्ये चांगली तयारी झालेली दिसते त्याच्याप्रमाणे. पण माझा प्रामाणिक मत असं झालं की सावरकरांचं आकलनच चुकीचं झालेलं आहे. माझ्या मते सावरकरांना ईश्वर नाकारायचा आहे. कारण पूर्वीच्या काळी संस्कृत, मला वाटतं मीमांसा वगैरे जे काय असतात त्याच्यामध्ये जसे प्रकार असायचे निबंधांचे, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, अशी सरळ सरळ उभी मांडणी त्यांच्या निबंधाची आहे सावरकरांच्या, की ज्याच्यामध्ये पूर्व पक्षामध्ये त्यांनी देव किती दयाळू, त्याने आपल्यासाठी किती केलं हे पुराणांमध्ये वगैरे वर्णन करून सांगावं त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. आणि नंतर ते प्रत्येक गोष्ट त्यातली त्यांनी स्वतः खोडून काढलेली आहे. ती खोडून काढण्यासाठीच त्यांनी आधी ती मांडली असावी असं वाटावं. इतक्या तीव्रतेनं, इतक्या द्वेषानं त्यांनी ती खोडून काढलेली आहे. आणि त्याचा त्यांनी शेवट असाच केलेला आहे की विश्वाचा देव वेगळा आणि मानवाचा देव वेगळा, आणि त्याची रस्त्यावरच्या भिकाऱ्याची सम्राटाशी नातं जोडू पाहू नये, तसली लचाळ हाव माणसानं धरू नये, असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जर का विश्वाचा देव कुठला असला, ती जी कुठली शक्ती असेल, तर तिच्या खिचगणतीमध्ये मानव नाहीये, त्यामुळे मानवानेही त्याच्या खिचगणतीमध्ये देव धरू नये. आपल्या दृष्टीने जे चांगलं आहे ते आपण करावं, ते आपल्यासाठी चांगलं.
ही धारणा माणसानं ठेवावी असं सावरकरांना म्हणायचं आहे असं मला वाटतं. आणि मी काही मुद्दे पण काढले इथे. त्याच्यामध्ये माझ्या जीवाचं काय होईल हा विचार केला नाही असं भगतसिंगाने म्हटलं एके ठिकाणी असं त्याने म्हटलेलं आहे, चैतन्य जोशीने. तर देवाच्या बाबतीमध्ये माणसं जेव्हा भितात, तेव्हा मला वाटतं बहुतेक स्वतःकरता भिण्याच्या ऐवजी आपल्या आप्तांच्या वरती काही संकट असेल तर त्या भीतीपायी ते जास्त देवाला शरण जातात. ही जास्त वस्तुस्थिती असू शकेल. आता गांधीजींवरची टीका सहन होत नसे किंवा गांधीजी जे म्हणतील ते शेवटचं वाक्य, ब्रह्मवाक्य अशा परिस्थिती होती असं म्हणतात. तर ते आपल्याकडची जी धार्मिक परंपरा आहे, व्यक्तिपूजेचा प्रकार थोडा फार तसं वाटतं. आणि अ, ध्रुव अकॅडमीमध्ये कदाचित माहित असेल की मी फार कुसुमाग्रजांची भक्त आहे. तर इथे मला कुसुमाग्रजांचे फार दाखले प्रकर्षाने जाणवत राहिले. हो, कारण हे जे भगतसिंगने म्हटलेलं आहे की सर्वात मोठं पाप गरिबी म्हणून. तर त्याच्याबद्दल कुसुमाग्रजांची कविता एक आहे की माणसाच्या माथ्यावर दारिद्र्यासारखा शाप नाही. पृथ्वीच्या पाठीवर इतके अमंगल, इतके भेसूर, इतके दुःखदायक दुसरे पाप नाही. त्याची आठवण झाली. मला एवढंच सांगायचंय. मला फक्त सावरकरांचं आकलन बरोबर वाटलं नाही. अच्छा. माझा एक प्रश्न होता मॅडमना, की हं. नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये असं म्हटलंय की सावरकर हे नास्तिकतेच्या जवळ जाणारे आस्तिक आहेत, असं त्यांनी त्याच्यात उल्लेख केला होता. तर हां, हां. म्हणजे तो कशावरनं केला असेल किंवा असं काही तुम्ही त्याच्यावरती काही प्रकाश टाकू शकता का? नास्तिकतेच्या जवळ मला सावरकर मुळात आधी आस्तिक वाटत नाहीत. त्यांचे जे वेगवेगळे निबंध मी वाचलेले आहेत, त्याच्यातून ते फार मोठे धर्मचिकित्सक आहेत आणि धर्मातल्या जुन्या रूढींना किंवा जुन्या नाही, अनिष्ट रूढींना, जुन्या असं नाही म्हणता येणार, अनिष्ट रूढींना फार प्रखर तीव्र विरोध करणारे असे सावरकर आहेत. आणि त्यांनी देवाचं अस्तित्व कुठेही म्हटलं आहे असं मला तरी वाटत नाही. नरहर कुरुंदकरांनी जर म्हटलं असेल की सावरकर हे नास्तिकतेच्या जवळ जाणारे आस्तिक आहेत, पण सावरकर हे नास्तिक आहेत की आज्ञेयवादी आहेत असाही वाद मी ऐकलेला आहे. हा ओके आणखीनच ओके. फाटा फुटतो त्याचा. बरोबर. राईट. मला पण असं वाटतं की ते कम्प्लीट रिजेक्ट केलेलं आहे असं आपल्याला नाही दिसणार, पण अज्ञेयवादी असू शकतील. अजून कोणाला शशांकला काही बोलायचं होतं? हाय. मला असा प्रश्न होता की ज्याप्रमाणे सावरकरांनी अंधश्रद्धांना झोडपून काढलं, म्हणजे फक्त हिंदू धर्मातल्या नाही, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातल्या पण अंधश्रद्धांना त्यांनी झोडपून काढलं. तर गांधी आणि भगतसिंग यांचे अंधश्रद्धेवरती किंवा त्या ज्या प्रॅक्टिसेस होत्या त्याच्यावरती काही विचार आहेत का? म्हणजे तुझ्या वाचण्यात काही आलेत का? असा असा एक माझा प्रश्न होता. नाही, खरं सांगायचं तर मी भगतसिंगचं एवढंच हा जो निबंध आहे हा एवढंच लिखाण वाचलेलं आहे. त्याच्यामुळे भगतसिंगच्या आयुष्याबद्दल सुद्धा मला जेवढं माहिती आहे ते या निबंधातनं जेवढं आलं तेवढंच मला माहिती होतं. फार त्याच्या पलीकडे मलाही माहिती नाहीये. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नाही. आता जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की त्यांनी इतर जे निबंध वाचलेत सावरकरांचे त्यामध्ये वेगळे अजून काही उल्लेख असतील तर ते आपल्याला पुन्हा एकदा अभ्यासून बघणं फार गरजेचं आहे. तसंच भगतसिंगाच्या बाबतीत सुद्धा होऊन जाईल. आता हे आपण नाही सांगू शकणार की त्याने अंधश्रद्धांच्या विरोधात तो काही बोललाय का. ओके. थँक्यू. हॅलो.